सुरू करू सर. निहारी सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कोमल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रत्यक्ष कुंडली वाचन या कार्यशाळेत आज आपण कुंडलीतील स्थाने, राशी व त्यातील ग्रह, त्याचबरोबर ग्रहांचे होणारे दृष्टियोग, ग्रहांचे योग यांचा सारासार विचार करून जीवनातील विविध विषयांसंबंधीची प्रश्न उत्तरे कशी सोडवायची याविषयी आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलं आहे, त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. आज आपला विषय जो आहे तो एक अतिशय इंटरेस्टिंग पत्रिका आहे. तर त्यामध्ये जसं की आपण पाहतो की माणसाला गोचर कसा परिणाम करतो आणि अख्ख्या जीवनामध्ये मिळवलेलं सगळं काही आहे ते कसं संपुष्टात येतं त्याबद्दलची ही पत्रिका आहे. अत्यंत लक्षपूर्वक ऐकावी. अधिकतम त्या ठिकाणी तुम्हाला आणखी काही सुचेल तर ते सुद्धा तुम्ही आपल्या कथाकथनमध्ये सांगावं. आपल्या वर्गामध्ये सगळ्यांना हे करायला परवानगी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही मतं आहेत ती मांडू शकता. तर त्या ह्याच्यामध्ये ही पत्रिका जी आहे ती आता मॅडम लावतील. तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ता कुबल मॅडम आपल्या यांनी स्वागत केलं आहे, कुलकर्णी मॅडमनी. तर त्या ठिकाणी आता त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं स्वागत करतो. त्यानंतर आपल्या हळदणकर मॅडम आहेत, दीक्षित मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि जर कोण राहून गेलं असेल तर क्षमा असावी. तर सर्वांचं स्वागत आहे इथे. आणि आज आपला विषय जो आहे तो एक अतिशय उत्तम पत्रिका आहे. तर त्या ह्याच्यातून त्यांचे प्रश्न तुम्ही पण बघू शकता. त्याच्यावरती गोचरीने माणसाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने प्रसंग उपस्थित होतात आणि त्या माणसाला आयुष्यभर जे काही मिळवलेलं असतं तर ते कसं संपुष्टात येतं तर त्याबद्दलची ही पत्रिका आहे. तर आता कुबल मॅडम पत्रिका लावतील. पहिला तारीख लावा मॅडम. तर तुम्हाला विनंती करतो. मग ही तारीख आहे 21/1/1967. वेळ आहे सकाळी 8:08. मुंबई. जातक पुरुष आहे. लिहून घ्या परत, म्हणजे तुम्हाला पुढे आणखी हे करायला बरं. लिहिली का सगळ्यांनी? हो सर. येस सर. हो सर. फाईन. बर. आता मुख्य पत्रिका मॅडम लावतील. ती मुख्य पत्रिका जी आहे त्याच्यावरती आपण विचार करू. सर वेळ एकदा प्लीज पाहिजे होती मला. वेळ सकाळी 8:08 मला वाटतं. हो, बर. 8:08 सकाळी. मुंबई.8:08. हो, मुंबई. मुंबई. ओके, थँक्यू. बघा, ही पत्रिका असं आहे, वाचताना आपण लक्षात ठेवायचं. लग्नेश पराक्रमात आहे. लग्न मकर आहे आणि मकर लग्न हे आपल्याला आपण म्हणतो की त्या ठिकाणी मकर वृत्तांत आहे. त्याच्यामध्ये रवी, शुक्र, बुध हे 3 ग्रह आहेत आणि कर्क वृत्तांतामध्ये गुरु आहे. फार कमी वेळेला आपल्याला अशी पत्रिका पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये कर्क राशीमध्ये ग्रह आहेत आणि मकर राशीमध्ये सुद्धा ग्रह आहेत. आणि लग्नेश पराक्रमात आहे, गुरुच्या राशीत आहे. लग्न जे आहे त्याच्यामध्ये सूर्य, बुध, शुक्र. राजयोग करणारा ग्रह जो आहे तो मकर लग्नाला शुक्र आहे, कारण का की तो पंचमेश पण आहे आणि दशमेश आहे. केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे शुक्र हा राजयोगकारक आहे. आता अशा वेळेला ह्या पत्रिकेमध्ये आपण बघितलं तर शनीची दृष्टी चंद्रावरती आहे आणि अंशात्मक अगदी 2 अंश शनी 2 अंश चंद्र, म्हणजे एकदम ॲक्युरेट आपण ज्याला दृष्टी म्हणतो त्याप्रमाणे. शनी मंगळ हा समसप्तक योगात आहे. मंगळ 26 अंशाचा आहे, शनी 2 अंशाचा आहे. शनी नवमाशी कर्क आहे
आणि गुरु जो आहे तो नवमाशी सिंह आहे. आता अशा वेळेला ह्या थोडीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. ही एक अतिशय चांगली उद्योगपती असणारी व्यक्ती आहे. आयुष्यभर अतिशय चांगला व्यवसाय केला, सगळं काही हे मिळवलं, म्हणजे यश मिळवलं. फार चांगल्यापैकी चांगलं कुटुंब आहे, सगळं आहे आणि वेल सेटल ज्याला आपण म्हणतो. कारण का की लग्नी रवी बुध शुक्र. आता तो त्या ठिकाणी बिल मुकाबिल वगैरे काही विचार करू नका. त्या ह्याच्यामध्ये इथे आपण जर बघितलं तर पत्रिका ही जी आहे तर लग्नेश पराक्रमात आहे, म्हणजे जातकाचा हेतू काहीतरी करण्याचा आहे. आणि मारकस्थानाचा अधिपती हा पराक्रमात आहे. एक मारकस्थानाचा अधिपती पंचमात आहे. आता पंचम स्थान इथे वृषभ रास आहे. आत्ता सध्या ही व्यक्ती तुरुंगामध्ये आहे आणि एवढा सगळं आयुष्यभर साधारणतः वय वर्ष 24-25 नंतर जातकाने आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती. अतिशय उत्तम सुरुवात झाली. घरची स्थिती साधारण होती, म्हणजे एकदम गरीब पण नव्हते आणि एकदम श्रीमंत पण नव्हते, पण एकदम टोकाला पोहोचले ज्याच्यामध्ये म्हणतात की प्रचंड पैसा चांगल्या मार्गाने कमवला, सगळं केलं. पण आत्ता शनी महाराज तुम्हाला माहिती आहे की 29 मार्चला मीन राशीमध्ये प्रवेश केला आणि त्याच दरम्यान त्याच्या जीवनामध्ये आंदोलनं सुरू झाली. स्वभावाने मनुष्य अतिशय चांगला आहे, परिवार चांगला आहे, सप्तमेश उच्चीचा, त्याच्यामुळे जातकाचा जोडीदार त्या ठिकाणी गुरु चांगल्या कुटुंबातला आहे. जातकाने शनी मंगळाच्या ह्याच्यामध्ये बरेच कष्ट केले आणि त्या कष्टातून जातकाने एक साम्राज्य उभं केलं आणि अतिशय टॅलेंटेड इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये फार चांगल्यापैकी कर्तव्यदक्ष असणारी नामावंत अशा सगळ्या गोष्टीमध्ये जातक हा इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि आपल्याकडे कलकत्ता, दिल्ली, मद्रास या ठिकाणी अनेक ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी व्यवसाय करून पैसे कमवणारा. मुंबईमध्ये जरी जन्म झाला असेल तरी त्यांचं वास्तव्य दिल्लीमध्ये जास्ती होतं, जास्ती आहे. अशा वेळेला काही लोकांच्या आपण म्हणतो की आपण प्रगती करतो, त्याला आपल्या जवळ वावरणारे जे काही लोक असतात त्यांच्यातूनच या व्यक्तीचा घात झाला. आणि त्यातल्या त्यात हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सांगण्यासारखं म्हणजे असं आहे की शनी मंगळाचा हा समसप्तक योग, त्याच्यामध्ये मेष राशीमध्ये राहू, तर ह्यांच्या भावाने सरकारला काही सूचना केल्या. कारण ती मेष राशीमध्ये राहू आहे, तर गुप्त वार्ता नावाचं खातं असतं एक, आणि त्या याला तिथे तक्रार केल्यानंतर या व्यक्तीकडे अनअकाउंटेड भरपूर काही संपत्ती वगैरे काही मिळवली आणि त्याच्यामुळे साधारणतः मार्च महिन्यामधून त्यांना तिथे कस्टडी लागलेली आहे. आता एवढं चांगल्यापैकी राहूनसुद्धा, लोकांमध्ये लौकिक असूनसुद्धा, कारखाना म्हणजे लोखंडाचा व्यवसाय आहे, इंजिनिअरिंगचा, वेल सेटल आहे, चांगल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या याच्यामध्ये सहकार्य करणं, तिथून त्याने अतिशय चांगलं नाव कमवलं. पण जसं आपण नेहमी सांगतो की शनी मंगळाचा समसप्तक योग असेल, एक तर पहिली स्थिती म्हणजे असं एक लक्षात घ्या, पत्रिका पाहताना 12व्या स्थानामध्ये शनीची पण दृष्टी आहे आणि मंगळाची सुद्धा दृष्टी आहे आणि ती धनुराशीवरती आहे. तर लॉजिक लावताना तुम्हाला असा विचार केला पाहिजे, धनुरास ही जी आहे ही आर्थिक सुबत्तेची रास आहे, म्हणजे ज्याला लिक्विड कॅश म्हणतो आपण, सोनं, नाणं, संपत्ती. आणि त्याच्यावर ह्या दोन ग्रहांची दृष्टी आणि धनुराशीची दृष्टी आपण जर शनी महाराजांची पाहिली तर 2 अंशाची दृष्टी तस्करांशवरती जाते. वाक्य लक्षात ठेवा, तस्करांशवरती जाते. कन्याला शेवटचा नवमास कन्या आहे आणि नवमाशामध्ये जो ग्रह आहे तो ग्रह आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी मंगळासारखा ग्रह हा
कन्या नवमाशीच आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी नवमाससुद्धा असाच आलेला आहे. मग याच्यामध्ये या व्यक्तीला हे जे काही प्रश्न उपस्थित झाले कालांतराने, म्हणजे गोचर किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच दरम्यान आता गुरु जो आहे तो मिथुनेला आहे, पण मंगळ आणि शनी हे दोन ग्रह एकमेकाच्या समसप्तक योगात असल्यामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचं एक आंदोलन उभं राहिलं. आणि कुठल्याही तऱ्हेची न्यायिक संस्था जी आहे ती याला परमिट करत नाही की तुम्ही घरी जाऊ शकता. आता हे उदाहरण एकदम ताजं आहे आणि फार मोठी मालमत्ता यांची जप्त केलेली आहे. त्याच्यामध्ये जसं की नेपॅन प्रॉपर्टी जी आहे ती अगदी हाय सोसायटीमधली आहे आणि त्याच्यामध्ये बरीचशी ठिकाणं आहेत की नंबर ऑफ प्लेसेस आणि ऑफिसेस, आणि यांचा नंतर कालांतराने व्यवसाय जो झाला, फॅक्टरी तर आहेत पण नंतर बरीचशी प्रॉपर्टी त्या काळामध्ये घेतलेली, नंतर ती भाड्याने देणं, साधारणतः 3,000 स्क्वेअर फीटचे काही फ्लोर असे ऑफिससाठी म्हणून त्यांनी इंटरनॅशनल कंपनीला भाड्याने सुद्धा दिलेले आहेत. आणि अशी बेनामी संपत्ती वगैरे भरपूर आहे, त्याच्यामुळे सरकारच्या याच्यामध्ये अडकले गेले. आणि अशा तऱ्हेचा भाग जर आपण पाहिला तर एक तर भाग्येश लग्नी आहे आणि रवियुक्त आहे, पण भाग्यात मंगळ शनीचा समसप्तक योग अकस्मात होणाऱ्या घडामोडी, आणि त्या घडामोडी घडल्या सुरुवातीला जे काही शनी महाराज जेव्हा मीन राशीमध्ये होते वयाच्या 30व्या वर्षी, त्या दरम्यान त्याने अतिशय उत्तम कार्य केलं, म्हणजे कष्ट केले आणि आपलं एक साम्राज्य बनवलं. आणि भाऊबंदकीमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात, तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने हे आंदोलन झालेलं आहे. आता तुमच्या दृष्टीने आणखी काही तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे विचार काय असतील, ही सगळी भूमिका मनुष्य अतिशय लागवी आहे, चांगला आहे, प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये. पण शनीची दृष्टी चंद्रावरती अंशात्मक असल्यामुळे मानसिक एक नैराश्य तयार झालं. सप्तमेश पंचमात आहे, पंचमेश लग्नात आहे, भाग्येश लग्नात आहे, दोन्ही त्रिकोणाधिपती लग्नामध्येच आहेत आणि लग्नेश जो आहे तो पराक्रमात आहे. तर पत्रिका जी काही सक्सेस मिळालेला आहे ते सक्सेस त्याच्या कुंडलीच्या ग्रहस्थितीवरती तुम्हाला एस्टिमेट करायचं आहे. आता ह्या कुंडलीच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही कुंडली आपल्याला काय सांगते, तर गुरुची दृष्टी वृश्चिक राशीवरती आहे, गुरुची दृष्टी शनीवरती सुद्धा आहे, स्वतःच्या राशीवरती आहे, एक दृष्टी जी आहे ती सूर्य शुक्र बुध याच्यावरती सुद्धा आहे. आता एवढं सगळं व्हायला म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रगती, तर ती कशामुळे झाली, तर या सप्तमातल्या गुरुने विवाह झाल्यानंतर बरेचसे उद्योग केल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. आता तुम्ही तुमचे विचार मांडा. अष्टमेश मकर लग्नाला लग्नी असू नये, पण तरीसुद्धा आता त्या ठिकाणी तो आलेला आहे, तर तो मकर वृत्तांतामध्ये आणि त्याच्यासमोर कर्क वृत्तांतामध्ये गुरु आहे. बऱ्याच वेळेला अशा पत्रिका तुम्हाला आढळत नाही, तर जेव्हा कधी अकस्मात होणारी जी काही घटना असते ती घटना आपल्याला तपासायची असेल त्यावेळेला तुमची जी नजर जी आहे ती चौफेर फिरली पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये राहू चतुर्थात आहे, म्हणून घरचे सगळे लोक अतिशय त्रासात गेल्या 3 महिन्यामध्ये अतिशय दुःखात आहेत. 4 महिने झाले, तर त्या ठिकाणी गंभीर वातावरण झालेलं आहे. घरातून कोणालाही बाहेर जायची, बँक अकाउंट ऑपरेट करायची किंवा तत्सम मुंबई सोडायची वगैरे किंवा आणखी कुठे जायचं तर त्याला तिथे परमिशन नाही. तर अशी ही पत्रिका आहे. आता तुम्हाला तुमची भूमिका काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. आपला वर्ग तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही त्याच्यावरचं विवेचन करू शकता. महादशा पाहिजे तर महादशा पण नंतर आपण लावू, त्याचा पण आपण विचार करू. तर चंद्र 2 अंश 26 कलेचा आहे आणि शनी 2 अंश 6 कलेचा आहे.
20 कलेचा त्याच्यामध्ये फरक येतो. कळलं? महादशा जन्मताच जी सूर्याची दशा 70 सालापर्यंत होती, तिथून 80पर्यंत चंद्राची दशा होती, 87ला मंगळाची दशा संपलेली आहे आणि त्यावेळेला जातक हा राहूच्या दशेमध्ये 2005पर्यंत होता. त्यामध्ये भरपूर कष्ट केले आणि त्याने आपलं साम्राज्य उभं केलं. आत्ता गुरुची दशा संपले आणि शनीची दशा आरंभ झाली आहे. गुरुची दशा 2021ला संपलेली आहे. तर त्या दरम्यान या सगळ्या ज्या अशा घटना घडलेल्या आहेत, तर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल तर अवश्य मांडू शकता. त्याच्यातून काय काय घडामोडी होतात ते तुम्ही हे करू शकता. बोला. एक तर मकर राशी उद्योगाची आहे. सांगा काय मत आहे तुमचं, तुम्हाला काय वाटतं? सर याला अटक कधी झाली? हे एप्रिल महिन्यामध्ये. शनीवरून शनीचं भ्रमण सुरू झालं तेव्हा झाली. हो हो. म्हणून काही वेळेला रिझल्ट जो आपल्याला बघायचा असतो तो गोचरीने बघायचा असतो. हा. त्या दरम्यान एक तर शनी गुरु गोचरीने केंद्रीय योगात होते. हो. शनीची मुळातली दृष्टी 12व्या स्थानामध्ये आहे आणि आता तर एवढा प्रॉब्लेम आहे कन्येमध्ये मंगळ गेल्यानंतर. हो. आता भयंकर व्याप तयार झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात काय झालं की आता कुठेही अपील स्वीकारलं जात नाही. आता जे आपले न्यायमूर्ती आहेत ते अतिशय शिस्तबद्ध आहेत, त्याच्यामुळे तिथे कुठलीही चालाकी चालत नाही. दिल्ली कोर्टामध्ये केस आहे. बोला. तर आता शनिवारनं शनी जाते म्हणून त्रास झाला का त्यांना? हा म्हणजे गोचरीचं आपण कारणीभूत तर पकडतोच. शनिवारनं शनी जातोय ना सध्या. आणि शनी रवीची युती ज्या वेळेला होती एप्रिल महिन्यामध्ये, त्याच वेळेला घटना घडली. सर गुरु काय सहाय्य करणार नाही का, कारण तो 12व्या स्थानात बघतो ना. बरोबर आहे, पण बाकीचे जे ग्रह आहेत हा त्यांचा जास्त हे आहे प्रभाव. एका शनीने होल्ड केलेला आहे आणि तो हम्म. लग्नेश म्हणून आहे. हो. आता कसं आहे की काही वेळेला शासनाची संपत्ती, कर चुकवेगिरी वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात हम्म. त्याच्यामध्ये शनी काम करतो, म्हणजे काम करतो म्हणजे त्याला ते आवडत नाही. हम्म. तर शासन जे आहे ते तिथे मागे लागतं आणि तशाच यांनी त्या मनाने जातक जो आहे तो अशा त्रासामध्ये आलेला आहे. पण चतुर्थीत चतुर्थात मंगळ पण राहूच्या मुखात बघतो ना. हो बरोबर आहे. म्हणजे प्रॉपर्टीला प्रॉब्लेम. आणि प्रॉपर्टी सर काय सगळं हेच झालंय. तर नवमांशामध्ये पण तो मंगळ ग्रहणात गेलाय. नवमांश नो- पद्धतीमध्ये मंगळ जो चतुर्थशी इथे प्रॉपर्टीचा कार्यक्रम असतो तो राहू बरोबर सोबतच गेलाय. आणि चंद्र तिचा त्याच्या समोर नेपच्यून विशाखा चतुर्थ चरण असे समोरासमोर आहे. गुड. म्हणजे जे कॉम्प्लिकेशन्स वाढवणारे किंवा अचानक घटना घडवणारे, बरोबर. स्पॉइल होणारे असे होऊ शकतात. मंगळ आणि राहूची जी तुम्ही पोझिशन सांगितली ना, 8वी दृष्टी, हो. त्याला फार वेटेज आहे. बरोबर. फार वेटेज म्हणजे मंगळ हा राहूच्या मुखात पाहत असेल तर हो. कधी ना कधीतरी जातकाला सूचना देणं गरजेचं आहे की थोडंसं काळजीपूर्वक राहा. कधी ना कधीतरी अशी संकटं निर्माण होतील. आणि मेष राशी भावंडाची आहे. मंगळ हा भावाचा कारक आहे. भाऊ हा त्याच्यातला पार्टनर आहे. आणि तो मंगळ शनीच्या दृष्टीत आहे हो आणि ते तर इकडे आहे. राहू सोबत आलाय, पुन्हा कन्येला, बरोबर पुन्हा तो शत्रू राशीला आलाय. बरोबर. नाही शत्रू राशी वगैरे तर ठीक आहे, तो ॲक्च्युली
त्याच्यापेक्षा तो किती कोणाकडे पाहतोय, त्याचं काम काय आहे, तो कोणाच्या योगात आहे. आता असं काही सगळे ग्रह एका चांगल्या राशीमध्ये येतीलच असं काही होत नाही. जसं आता गुरु उच्चीचा आहे, चंद्र उच्चीचा आहे, शुक्र बुधाची पोझिशन चांगली आहे. पण तरीसुद्धा आता जे मॅडमने सांगितलं की मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात हो. आणि भावंडानेच अडचणीत आणलेलं आहे. त्याच्यामुळे ही सगळी अडचण तयार झाली. दशमेश लग्नी आहे आणि राजयोग करणारा ग्रह लग्नी आहे, मित्राच्या राशीत आहे, लक्झरियस लाईफ जीवन जगलेलं आहे. आणि मकर राशी मुळामध्ये एक तर राजकारणी किंवा उद्योगपती, उद्योगाशीच त्याच्यामध्ये आखणी करणे. लग्नेश गुरुच्या राशीत आहे, भरभराट पाहिलेली आहे, भरपूर कष्टही भरपूर केलेले आहेत. पण काही कारणामुळे जे काही आता बरेचसे कायदे जे आहेत ते माणसाला तिथे पालन करावं लागतं. हॅलो, नमस्कार सर. ही व्यक्ती जी आहे ही बोलण्याने काही गोष्टी गमावलेल्या आहे. यांनी बोलणं यांचं दाखवलं जरी रोहिणीमध्ये, तरी पण वृषभ राशीमध्ये पण कृतिकेचं आहे ना, तर बोलणं एकदम टोकाचं होतं, असं कट करायचे प्रत्येक वेळेस. नाही, आणि आता बघा असं आहे मॅडम की वृषभ राशीतला चंद्र आहे हा, तो बलवान आहे. आणि वृषभ रास ही काही कठोर रास असं वगैरे नाही आहे. कठोर नाही, पण नक्षत्र बोलणं. नाही नाही, असं तुम्हाला वाटतं नक्षत्र दुसरी कामं नाही करत का? वाचस्थानाचा अधिपती हा मार्केश जो आहे तो गुरुच्या राशीत आहे. जे हा, काही फायदा असेल तिथे तो बोलेल. कळलं? कृत्तिका नक्षत्र वगैरे ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना मॅडम, तर हा, त्याच्यावरती जास्ती भर देऊ नका. नक्षत्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असलेला ग्रह हा कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, तो दशम स्थानाचा अधिपती आहे. बरं, दुसरी गोष्ट की प्रिन्सिपलसाठी तुम्हाला कठोर बोलावं लागतं, नाही तर मग तुम्हाला फोलसट समजतात, नाही का? हो, आता जर समजा मी ज्या ट्यूनमध्ये बोलतो, तर मला असा ट्यून वापरलाच पाहिजे. ओके. तर त्याच्यामुळे संकट आले असं नाही म्हणता येत. संकट जी आता मॅडमने सांगितलं की मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात, हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. शनी 12व्या स्थानात पाहतोय, मंगळसुद्धा 12व्या स्थानात पाहत आहे. त्याच्यामुळे दोघांचे समसप्तक योग आहेत ते योग्य नाहीत. आणि आपण नेहमी सांगितलेलं आहे की मंगळ आणि शनीचा समसप्तक असेल तर एखादी तरी अकस्मात अशी काही घटना घडेल की जेणेकरून जातकाला बऱ्याच प्रमाणामध्ये फार व्याप तयार होईल. मंगळ म्हणजे पोलीस, शनी म्हणजे कायदा, आणि कायद्याच्या कचाटीमध्ये अडकून जातकाला फार त्रासामध्ये आता प्रवास करत आहे. भरपूर त्रास आहे. त्याच्यामुळे अख्खं कुटुंब त्रासदायक ठरलेलं आहे. जसं आपण बघितलं तर चंद्र हा सुद्धा मार्केश आहे, कळलं का? तर इथे काही मित्र वगैरे जे आहेत त्याच्यामुळे तिथे त्रास झालेला आहे. शनी पण मार्केश आहे, म्हणजे लग्नेश हाच मारक आहे आणि सप्तमेश पण मारक आहे, बरोबर. कळलं का? हो सर. बऱ्याच अँगलनी जर तुम्ही पाहायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे ग्रह जे जसं आता ज्याने दिलं ते नंतर घेऊन पण गेले. जसं आता त्या ठिकाणी जे काही कायद्याचा जो काही आरंभ झाला तो ज्या वेळेला करोना होता, शनिगुरूची युती जी आहे ती मकर राशीमध्ये होती, त्या दरम्यानच काही कारवाईला थोड्याफार सुरुवात झाली होती. पण तिथे दुर्लक्ष केल्यामुळे पुढची जी कारस्थानं आहेत ती अतिशय तापदायक ठरलेली आहे. सर, राहूच्या अंतर्दशेमध्ये चालू झालं का? हां, आता बघा इथे असं आहे मॅडम की गुरुची गुरुच्या दशा जी आहे, महादशेमध्ये राहूच्या गुरुची अंतर्दशेत. दशा संपली म्हणजे संपायला आली होती. आणि आत्ता सध्या याला शनीची दशा चालू आहे.
हो, आणि राहू 19 पासून चालू झाली अंतर्दशात 21 पर्यंत होती. हा. मग आता त्या अंतर्दशेमध्ये आपण जर बघितलं तर शनीची अंतर्दशा, शनीमध्ये शनी 24 आणि हो, आत्ता जातक जो आहे तो शनीमध्ये बुधाच्या अंतर्दशेमध्ये आहे. बुधाच्या. शनी बुध आणि शुक्र येत आहे. आणि तो तिसरी बुध दशा आणि बघितली शुक्र तर येत असतात त्याला अटक झाली तेव्हा. हो. मग आता त्यामुळे तिथे शनी बुध शुक्र सगळे एकत्र तिथे दशाचा भाग जो आहे. तर ते पत्रिका खूप छान आहे. पाच ग्रह आहेत पृथ्वी तत्वाचे त्याच्या पत्रिकेत. 5 ग्रह काय? पृथ्वी तत्वाचे आहेत 5 ग्रह. हा मग ते चांगले, आता चांगलं जे त्यामुळे म्हणून तर कमवलं त्याने भरपूर. हो कमवलेलं आहे सगळं. आता याच्यातून बाहेर निघायचं कसं? ही संकट जी आलेली आहेत ती फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर बोलू. कळलं का? हा बोला. तर ह्याचं लग्न बिंदू जो आहे तो श्रवण नक्षत्रात आहे. हा. आणि हे अ, सूर्य सूर्य पापांश मध्ये आहे, बुध उग्रांश मध्ये आहे, आणि अ, शनी हा अ, पराक्रम स्थानात बसलेला आहे, तोही धनांश मध्ये आहे, कर्क नवमांश आहे. त्यामुळे शनीने त्याला भरभरून दिलं आहे. पण येस. शनीची दृष्टी चंद्रावर आहे आणि त्याच्यामुळे तो शनी मार्केश पण आहे आणि चंद्र पण मार्केश आहे. हे दोघांनी पण एक वेगळं कारस्थान केलं. राहू हा चतुर्थात असल्यामुळे आणि मेषेत असल्यामुळे त्यांनी मंगळाच्या दृष्टीने ह्याला अ, बेकाम केलं. तो आहे भरणी नक्षत्रात आहे राहू, आणि तो आहे लग्नात बसलेला. हे आवाज कट झाला माझा. पण धनिष्ठा नक्षत्रात आहे. आणि गुरु हा व्ययश आहे. व्ययश सप्तमात बसलाय कर्क राशीत, म्हणजे पुन्हा चंद्राचा आणि इथे हा संबंध आला. आणि गुरु हा सिंह नवमांशात आहे, म्हणजे गुरु शनी यांनी भरभरून त्याला दिलेला आहे आणि भरभरून त्यांनी काम केलेत. पण राहूमुळे जसं त्यांनी त्याच्या भावाने काही कारस्थान केले असतील त्याच्यामुळे ते त्याला त्रास झाला. आणि बरोबर. हाच मंगळ आणि शनी व्ययाला बघतोय, त्यामुळे व्ययश म्हणजे हा तो अटक झाला. जेव्हा शनीवरून भ्रमण करत असताना ह्या बरोबर. व्ययस्थानाने त्याला अटक म्हणजे झाली. येस. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मॅडम तर कसं आहे हा की लग्नामध्ये बुध शुक्र रवी हे 3 ग्रह अतिशय, ज्याला प्रशासन म्हणतो, पॉवर म्हणतो, सूर्य लग्नी असताना जन्म व्हावा असा नियम आहे, सगळं आहे. हो पण तरीसुद्धा त्या ठिकाणी जातकाला एवढं सगळं मिळवल्यानंतर ट्रान्झिस्टमध्ये जातक हा अडचणीमध्ये यायला लागला हो हो आणि सर. आला आला. हो. आणि दशमेश केतू असल्यामुळे, म्हणजे तूळ राशीचा केतू, पुन्हा इथे शुक्राचा संबंध आला. पुन्हा बरोबर. इकडे केतू म्हणजे त्याचं बिझनेस कमी हो. झाला किंवा हे झालं असंही येस. म्हणता येईल ना सर. आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी की या लोकांचं दिल्लीमध्ये स्वतःचं एक अतिशय उच्च दर्जाचं हॉटेल आहे. त्याच्यावरतीच त्या ठिकाणी त्यांनी जो टॉप फ्लोअर आहे हा त्याच्यात यांचं अकोमोडेशन आहे, म्हणजे राहणं पण तिकडेच आहे त्या ह्याच्यावरती. हा हा. अतिश्रीमंत आहेत. हम्म. कळलं का? हो. ते सगळं त्याला सूर्यामुळे भरपूर काही सूर्याने दिलं. हो. सूर्य बुध शुक्र. हो. शुक्र लक्झरी आहे, इंडस्ट्री, लक्झरी. फार मोठ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत ते. हो. पण आता आणि तर तुम्हाला शनीने माहिती पण आहे की भरपूर आता शनीने तुम्हाला पण माहिती भरपूर आहे, दिलं. येस, आता तुम्हाला कल्पना आहे की हल्लीची स्थिती जी आहे ते गरीब मनुष्य बाहेर आहे आणि श्रीमंत मनुष्य आतमध्ये आहे. हो हो सर. बोला. एका मुद्द्याची इंट्रोडक्शन झाली होती की पृथ्वी तत्वामध्ये जर ग्रह असतील हो. आणि ते विशेषतः 1, 5, 9 मध्ये असतील तर अशी व्यक्ती ही थोडीशी नास्तिक असते किंवा कदाचित परमेश्वरी उपासनेची बैठक अजिबात नसल्यामुळे सुद्धा तो याच्यात
अडकल्या जाण्याची शक्यता असेल का? नाही, आता सांगतो मॅडम. कसं असतं की काही मोठे लोक असतात ना, हा. त्यांच्याकडे पद्धती काय असते की एखादे गुरुजी आहेत त्यांना सांगणार की तू माझ्या नावाने हो अभिषेक कर. हो. हे भरपूर प्रथा आहेत हा आपल्याकडे. दुसरी गोष्ट की यांना सकाळी 6 वाजता उठल्यापासून हा कामच काम असतं आणि 11 वाजेपर्यंत रात्री हा सतत काम, कार्यरत, परदेश दौरे, अमुक तमुक हे सगळं चालू असतं. हा आता त्या ह्याच्यामध्ये ज्याचं जातकाला पुढे यायचं होतं म्हणून हे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याची एनर्जी जी आहे, लोक एक तर बुद्धिमत्ता, कारण का की त्या ठिकाणी बुध लग्नी आहे, बुध शुक्राचा एक अतिशय चांगल्यापैकी योग आहे, हो. रवीसुद्धा सोबत आहे आणि त्यावरती गुरुची पूर्ण दृष्टी आहे. त्याने एक प्रकारे नावलौकिक सुद्धा आहे, याच्यामध्ये सगळं काही आहे. आता सेम याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो मॅडम, पुढच्या वेळेला मी एक पत्रिका मांडणार आहे. हा एक बाईने 64 सालचा जन्म आहे आणि मेषेचा गुरु आहे, लग्न मेष आहे, हा. आणि तिला 200 कोटी रुपये लाच घेताना पकडले. अरे बाप. आणि ती सुद्धा घटना राजस्थानमधली आहे. आसामच्या सरकारमध्ये ती IAS होती, रिटायर झाली. 1964चा जन्म आहे, आत्ता रिटायर झाली 1 वर्षाने. आणि त्याच्यानंतर एवढी संपत्ती आली कुठून, ती मी पुढच्या शुक्रवारी पत्रिका लावणार आहे. म्हणजे असे असे योग असतात की रिटायर झाला म्हणून सुटला असा नाही. राजस्थान कॅडरमधून ती IAS आहे, अतिशय चांगल्यापैकी नोकरी केली, 30-35 वर्ष त्याच्यानंतर रिटायर झाली आणि 200 कोटी रुपयाची त्याच्यापेक्षाही जास्ती मालमत्ता सापडली. मी पुढच्याला पत्रिका लावणार आहे. मेष लग्न आहे, लग्नी गुरु आहे आणि मिथुन इथं राहू आहे. शुक्रवारी सुट्टी द्या 15 ऑगस्टची. 15 ऑगस्टला तुम्हाला जायचं आहे का तुम्हाला? हो, जाणार आहे, पिकनिक आहे. बरं, मग ठीक आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवू. बघतो, अजून नक्की नाही, काय परिस्थिती त्याच्यावर अवलंबून आहे. हॉलिडे असेल तर मला मग रविवारी किंवा शनिवारी क्लास ठेवायला लागेल. म्हणून मगाशी विचारत होतं की हे कधी आहे गोकुळाष्टमी. बरं, हो सर, आणखी. त्याच दिवशी येते ना मला वाटतं दही अंडी. हो, तेच. हो, पण सगळीकडेच गडबड असणार आहे. त्या दिवशी दहीहंडी आम्हाला पण बोलवलंय कृष्ण नाही, जन्माला. बोलवलं नाही म्हणजे गडबड त्या दिवशी इतकी नाही, असणार आहे की क्लास एका ऐकू येईल की ठिकाणी नाही. समारंभ आहे, तिथं जाणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण हे करू, ऍडजस्ट करू. काय सर, चेंज करा ना प्लीज. होय. तर या शनिवारी रंजना मॅडमचा क्लास झाला नाही का? नाही झालं, नाही. नाही. नाही मॅडम, माझे आणि नातेवाईक सगळीकडे गेले डीजे त्या लावला दिवशी. असणार, त्यामुळे क्लास हो, तर आवाज खूप होईल. माझे नाही, नातेवाईक नाही. गेले, त्याच्यामुळे मी घेतला, घेऊ नाही शकले. नाही, ठीक आहे मॅडम, पण आम्हाला कळे ना काय हा, झालं नाही की नाही. नाही, सरांना ऍडव्हर्टाईज सांगितलं आली. होतं. ठीक आहे, हरकत नाही. बरं. सर बोलू? हा, बोला ना, बोला ना. येस. हा सर, आता इथे आपण मागच्या वेळेला चारी वृत्तांताचा आपण हे केला होता. हो तर इथे सुद्धा मुळात केंद्रामध्ये चारी आलेले आहेत हो हो. आणि मकर वृत्तांत लग्नात आलेला आहे. हम्म. आणि सेम नवमाश कुंडलीमध्ये फक्त उलट झाले, म्हणजे तिथेही केंद्रात परत चारी वृत्तांतच आलेले आहेत. आणि मकर म्हणजे चारी वृत्तांतामध्ये ग्रह आहेत हम्म. आणि एकूण 9 पैकी 6 ग्रह या 4 वृत्तांतात आहेत. बरोबर. हा, आणि तोच शनी आहे. तो शनी आणि शनी गेलाय आपला म्हणजे लग्नी नवमाश कुंडलीत कर्क ह्याच्यामध्ये, कर्क नवमाशात. आणि त्याची दृष्टी तिथे पण परत तृतीय स्थानामध्ये कन्येत राहू मंगळ आले, म्हणजे तिथे परत मंगळावरती दृष्टी गेली. म्हणजे इथे समसप्तक योग आहे म्हणून दृष्टी आली, एकमेकांची दृष्टी होती. आणि तिथे गेल्यानं म्हणजे नवमाश कुंडलीत परत शनीची पण तृतीय दृष्टी मंगळावर आलेलीच आहे. आणि मूळ कुंडलीत सुद्धा शनीची तिसरी दृष्टी चंद्रावर होती. आणि नवमाश कुंडलीत चंद्र परत गेलाय सप्तम स्थानात मकर नवमाशीत. म्हणजे तिथेही शनीची सेम दृष्टी परत चंद्रावर आलेलीच आहे. आणि भाग्यामध्ये म्हणजे आता आपण जलराशी म्हणतो, तर
नवमाश कुंडलीमध्ये जलराशीमध्ये शनी कर्केत आहे आणि मीनेमध्ये केतू, सूर्य आणि बुध म्हणजे 4 ग्रह तिथे परत जलराशीत आलेले आहेत. त्यामुळे तिथेही थोडासा हे वाटतं आणि राहू केतू आलेत ते मेष आणि तूळ म्हणजे या वृत्तांतावरती आलेले आहेत आणि सूर्य, बुध, शुक्र मकर वृत्तांतावरती आहे. गुरु गेलाय कर्क वृत्तांतावरती. त्यामुळे कसं आहे मॅडम, त्याही सांगतो कारण खूप झालेलं असेल ना. सांगतो तुम्हाला. आता कसं आहे मॅडम की मकर लग्नाला आलेला जो नवमांश आहे तो कर्क आहे कर्क आहे. हो आणि त्याच्यामध्ये लग्नी शनी येणं. हो आपण नेहमी सांगतो की जिथे शनीचं जे भ्रमण असेल तर हो त्या ठिकाणी आता जसं की आत्ता शनी महाराज जे आहेत ते मीन राशीला आहे. मीन राशीचे. आता जे बाळ जन्माला येईल तर हो कालांतराने तुम्ही बघा की ज्या ज्या लोकांचे शनी मीन राशीचे आहेत, हो तुमच्याकडे अनुभव एक सांगतो, हो त्यांचा आर्थिक किंवा तत्सम गोष्टीचा लॉस, आजारपण हो हे झालंच असणार. हो खूप कळलं का? म्हणजे ह्या मीनेत शनी आल्यापासून खूप प्रॉब्लेम आहेत येस. सगळ्यांना. हो मग ते एक भाग ज्यांचे आहे. ज्यांचे 7.5 आले म्हणून प्रॉब्लेम आहेत असं म्हणजे हो त्यांचा हो. ग्रह असतो. 7.5 सुरू झाली मग आम्हाला प्रॉब्लेम आले. 7.5 सुरू झाली येस. प्रॉब्लेम आले. म्हणजे हे मीनेचा शनी असणाऱ्यांसाठी म्हणताय तसं. हो मीनेचा जो मूळ हो ज्यांचा शनी आहे त्यांना. विशेषतः ना व्यवसाय करणाऱ्यांचं आहे, म्हणजे व्यवसाय नोकरीपेक्षा. हा, हो कारण असं दशम मला पण स्थानाचाच मुख्य आहे. 2-3 हो ना. पत्रिका आल्या. हा. हो हे पण आहे, आर्थिक पण आहे आणि आरोग्याच्या पण खूप तक्रारी दिसल्या. येस येस. ज्यांचा म्हणजे ज्यांचा आता मीन रास षष्ठात आहे किंवा व्ययात आहे तर तिथे अशा गोष्टी आढळत आहेत. बरोबर. आता मुख्य मुद्दा असा आहे मॅडम की मगाशी ज्या मॅडमनी सांगितलं की हो तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की मंगळाची हो दृष्टी राहूच्या मुखात राहूच्या चतुर्थ राहूच्या स्थानावरती आहे. मुखात. हो त्याच्यामुळे आता ही प्रॉपर्टी बाहेर निघणं हो मी 7-8 वर्षाचं मुश्किल आहे. नाही आता आणि पुढे राहू निर्णय मंगळ काय परत झाला. येस एकत्र झालेत ना नवमाश येस कुंडलीत पण. येस. तर त्या ह्याच्यामध्ये मोठा कठीण प्रसंग आहे. तर अशा वेळेला पत्रिका ही मांडण्याचं कारण एवढं की आपल्या सगळ्यांना काय काय ग्रहस्थिती आणि कधी काही जीवनामध्ये आंदोलनं होतील हो हे आपण प्रिडिक्ट करतेवेळी जातकाला थोडीशी दक्षता घेणं किंवा त्याला सूचना करणं हो हे आपलं ज्योतिषाचं काम आहे. हो हो मग जरी प्रगतीपथावरती असणारी व्यक्ती कालांतराने अशा तऱ्हेचं हे झालं, मी तुम्हाला सांगतो की आपले उपराष्ट्रपती हो 29 परवाची आपली जूनला, केस. हो, हो हम्म. अजूनही तिथे म्हणजे त्यांचं अचानक कसं घडलं हो म्हणजे काही कळलंच नाही. नाही आणि त्या ह्याच्यामध्ये तिथे अशी अडचण निर्माण झाली निर्माण झाली एका आणि रात्रीत. त्यांची कन्या रास आहे त्यांची हो आणि समोरून शनीचा समसप्तक झाला हो हो आणि एवढ्या त्यावेळेला. मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीचं हो म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती ॲज अ ॲडव्होकेट म्हणून राजस्थानमध्ये. हो नंतर ते सलमान खानची केस झाली त्याच्यामध्ये पण ते तिथे त्यांचे वकील होते. हो त्याच्यानंतर ते जज झाले. हो त्याच्यानंतर ही व्यक्ती 4 राज्यामध्ये कलकत्त्यामध्ये बंगालमध्ये राज्यपाल होते. नंतर ते हो उपराष्ट्रपती झाले. आता कदाचित चांगल्या ह्याच्यामध्ये ते राष्ट्रपती पण झाले असते पण मध्ये ह्या ज्या सगळ्या घडामोडी नाही होतात ना. घडामोडींमुळे त्यांचं हे झालं सगळं. हा. हम्म. आणि त्यांचं मीन लग्न हो आणि कन्या रास. हो आपण त्या दिवशी सांगितले होते सर हो. तुम्ही. हे सगळे असे प्रश्न जेव्हा जेव्हा होतात, घडतात त्यावेळेला एक तर शनीला कुठलं रास मिळालेली आहे, त्याच्या समोर मूळचे ग्रह कोणते आहेत, त्याची हो पोझिशन काय आहे, ह्या सगळ्या बाबतीमध्ये विचार केला तर तुम्हाला तिथे कथन करता येईल किंवा हे असं या हो गोष्टीमुळे घडलेलं आहे. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर, सगळ्यांनी सांगितलंय सगळं व्यवस्थित. आता इथे बघितलं तर मकर लग्न आहे. पहिलं म्हणजे मकर लग्नाला गुरु मंगळ चंद्र हे अनिष्ट आहेत. मंगळ जास्त वाईट आहे, चंद्र मार्केश म्हणून वाईट आहे आणि यांच्या संबंधामध्ये रवी जर असेल तर वाईट आहे कारण अष्टमेश आहे, अष्टमेश लग्नी आहे षष्टेशा बरोबर. तर इथे दूषित झालाय. त्याच्यानंतर लग्नेश शनिवर
वर्गोत्तम मंगळाची दृष्टी आहे आणि तोच शनी इथे लग्नेश म्हणून जसा दूषित झाला तसा नवमोशात पण शनी कर्क नवमोशात गेलाय. जसं व्ययस्थान शनी मंगळाने बिघडलंय तसंच चंद्रकुंडलीचं व्ययस्थान तिथे राहू, त्याच्यावर परत मंगळाची दृष्टी, मंगळ राहूच्या मुखात बघतोय. मेषेचा मंगळ असताना मेषेचा राहू असताना कन्येचा मंगळ चांगला नाही, तर तो तिथे बिघडलाय राहू. आणि चंद्राच्या व्ययस्थाना पण मंगळ बघतोय. इथे चंद्र जो आहे तो पूर्ण बिघडलाय, त्याच्यावर मृत्यू हा बिंदू आलेला आहे. आणि लग्न बिंदू जो आहे तो मांदी जी आहे ती लग्न बिंदूवर आहे. आणि लग्न बिंदू जो आहे तो 20 अंशाचा आणि राहू केतू जे आहेत ते 19 अंशाचे, म्हणजे लग्न बिंदूवरती राहू केतू आले, भावारंभी आहे राहू केतू. त्याच्यानंतर चंद्र जो आहे तो शनी राहू आणि चंद्र असा भेटून, पापग्रहांना भेटून पुढे चंद्र आलेला आहे. तर चंद्र इथे जास्त बिघडलाय, शनीच्या अंशात्मक दृष्टीत आहे तो. आणि नवमोश कुंडलीमध्ये पण चंद्र जो आहे तो शनीच्या दृष्टीतच आहे. जशी कर्करास नवमोशात बिघडली तसा चंद्रही बिघडलाय. नवमोश कुंडलीमध्ये हाच मंगळ राहूयुक्त तृतीय स्थानात, तृतीय स्थान परत खराब झालंय. जसं मूळ कुंडलीचं तृतीय खराब आहे तसंच नवमोश कुंडलीचं पण तृतीय स्थानात मंगळ राहू शनीच्या दृष्टीत आहे. आणि रवी जो आहे तो पूर्ण केतुयुक्त, बुध केतुयुक्त नवमोश कुंडलीत मंगळ दृष्ट. बुध मंगळ दृष्ट असल्यामुळे अविचारीपणा झालेला आहे. आणि रवी पण मंगळ दृष्ट, बुध दृष्ट, केतुयुक्त, हे सगळं रवी बुध पूर्ण दूषित आहे तिथे. लग्नेश पण दूषित आहे. तर त्याच्यामुळे राहू हा जो आहे तो कारणीभूत ठरतोय इथे जास्त. मॅडम पत्रिका काढा. आणि तसं बघितलं तर मकरला राशी नैसर्गिक कुंडली मधली 10वी आहे रास. तिथे मान, सत्ता, अधिकार देणारी दशमाशी संबंधित रास आहे. त्याच्यामुळे सत्तेचं आकर्षण असतं यांना. मात्र सत्ता मिळाल्याने ते मकरेचे मार्ग जे आहेत ते रवी मंगळ ह्याच्याप्रमाणे जहाल किंवा धडाडीचे उग्र नसतात, कारण मकर रास तशी दीर्घकाळ कष्ट आणि संयम याच्यावर भरोसा ठेवणारी रास आहे, किंवा छुप राजकारण जे काही आहे ते अवलंबून. त्याच्यामुळे मकर राशीमध्ये त्यांना व्यवसायाला चांगली आहे ही कुंडली. व्यवसाय झाला, पण कालांतराने जो उत्तरार्ध म्हणतात तो चतुर्थ स्थान ते पूर्ण खराब झालेलं असल्यामुळे चतुर्थ स्थानाचा जो उत्तरार्ध आहे तो त्यांना पूर्णपणे जे वय झाल्यानंतर शेवटचा काळ तो त्रासदायक झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ना मॅडम, सांगतो तुम्हाला, तर सिंह राशीला आत्ता राहू मंगळाची युती होती का केतू मंगळाची होती? केतू मंगळाची युती होती. केतू मंगळ बरोबर आहे ना? केतू जेव्हा सिंह राशीला आलं, केतू मंगळ होते. आणि राहू हा धनस्थानातून आता गोचरीने आहे, नाही का? आणि त्याच दरम्यान घटना घडलेली आहे. आणि पर्टिक्युलर त्या स्थानाला राहू हा कुंभ राशीमध्ये जो आता पदार्पण झालेला आहे, मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की राहूने कुंभ राशीत पदार्पण केल्यानंतर शनीची सुटका झालेली आहे. नाहीतर शनी राहूची युती जी आहे ती होती थोडा काळ, 34 दिवस. त्याच्यानंतर कुंभ राशीला राहू आला आणि मंगळ हा सिंह राशीला असताना केतुयुक्त होता थोड्या दिवसापूर्वी बघा. त्या दरम्यान सेकंड ऑपरेशन झालं. सेकंड ऑपरेशन म्हणजे असं की ज्या घडामोडी घडल्या होत्या मिथुनेला मंगळ असताना, त्याच्यानंतर थोड्यामध्ये रिलीफ गेलं आणि नंतर पुन्हा छापे टाकले गेले आणि पुन्हा सेकंड ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते शासकीय जे काही नियम असतात त्याच्यामध्ये आणखी तिथे पडताळणी झाली आणि रिसर्च केला, म्हणजे शोध नवीन घेतला आणि त्याच्यावरती पण आणखी बरीचशी संपत्ती सापडली गेली. अशा तऱ्हेचा जो दडवलेला भाग होता तो केतू आणि मंगळ या दोघांची युती झाल्यानंतर त्या जातकाला आणखी मोठा व्याप निर्माण झाला. बघा मिथुनेला मंगळ होतं. हां बोल.
बोला. केतू राहूच्या नक्षत्रात आहे ना. हां, तर त्या ठिकाणी कसं आहे मॅडम, आता भाग असा आहे की इथे तो स्वातीमध्ये मूळचा आहे, पण इथे मंगळ जेव्हा मिथुन राशीला होता त्यावेळेला मूळचा मंगळ 12व्या स्थानात पाहतोय, मूळचा शनी 12व्या स्थानात पाहतोय, गोचरीचा आलेला मंगळ हा सुद्धा 12व्या स्थानामध्ये पाहतोय, आणि नेमका त्याच वेळेला मिथुन राशीमध्ये मंगळ असतेवेळी तिथे कारवाईला सुरुवात झाली होती. आणि त्याच्यावरती वॉच जो आहे तो बराच काळ म्हणजे ठेवला गेला. ज्यावेळेला मेषेला मंगळ होता त्यावेळेला तिथे भरपूर जे काही ज्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात केस, तशी ती ठेवली होती. ऑब्झर्वेशनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे जातकाच्या माणसाच्या हालचाली कशा सुरू आहेत त्याच्यावरती तो काही वेळेला कसं असतं की मनुष्य निर्धास्त असतो आणि कसाही वागतो, आणि त्याच दरम्यान अशा काही घटना ज्या आहेत त्या ठिकाणी तिथे त्रास होतो. कळलं? म्हणजे जेव्हा राहू आणि मंगळाची युती झाली त्याच दरम्यान तो स्ट्रोक सुरू झाला, आणि नेमका त्याच वेळेला बघा तुम्ही शनी महाराजसुद्धा मार्च महिन्यामध्ये मीन राशीला आले 29 मार्चला, म्हणजे आपण 1 एप्रिल समजतो. तर त्यावेळेला मेषेला मंगळ जेव्हा होता का तो पहा. कोणाकडे पंचांग असेल तर बघा तुम्ही. पोद्दार मॅडम. पाटे 29 मार्चला मला वाटतं मिथुन येतच आहे 28 अंशावर. हो सर, थोडा कुजस्तंभ होता ना तेव्हा, त्यामुळे 28 अंश. 29 मार्च होता. 29 मार्चला शनीचा प्रवेश झाला ना. हा, मंगळ कुठे होता? मंगळ मिथुन येतच आहे. मिथुनेमध्ये होता सर. मिथुनेमध्ये होता सर. तर मिथुन आणि कर्क कुजस्तंभ होता ना, त्यामुळे मेषेपर्यंत नाही जाणार मागे. नाही, जेव्हा केस ऑब्झर्वेशनमध्ये होती ना मॅडम 6 महिन्यापूर्वी, तर त्यावेळेला तिथे 6 महिन्यापूर्वी वातावरण जे तयार झालं होतं तेव्हा मंगळ राहूच्या मुखातून जात होता. की बऱ्याच वेळेला सरकारमध्ये असं असतं की केस जी आहे ती ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात, त्याला संधी देतात, आणि त्यावेळेला त्याच्या ज्या काही कारवाया असतात त्या तिथे त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. कळलं? त्याच्या षष्ठातनं चालला होता मंगळ त्यावेळेला. हो, आणि शस्त्रातून चालताना त्याच्याही अगोदर जेव्हा मेषेला मंगळ होता, म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी. 2024ची गोष्ट आहे. ओके कळलं का? ओके ओके. आणि त्या दरम्यान तिथे घात झालेला आहे. कसं असतं, काही वेळेला तुम्हाला सांगतो, सरकारमध्ये जेव्हा तक्रार जाते तर ती तक्रार ही अमुक एका व्हिजिलन्सला पाठवली जाते आणि त्याच्यावरती देखरेख केली जाते, किंवा ज्यामध्ये ऑब्झर्वेशनसाठी एक रिमार्क मारला जातो. मग तशी ही केस होती. कळलं का? म्हणून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्वेशनमध्ये असतात. तर 2 एप्रिल पर्यंत मंगळ मिथुनेमध्ये होता. हां, 2 एप्रिलपर्यंत ना. हो हो, मग कर्केत गेला. म्हणजे ज्या घडामोडी झाल्या, शनी महाराजांचं आगमन झालं 29 मार्चला, कळलं, आणि त्यावेळेला मंगळसुद्धा मिथुनेमध्येच होता. आणि त्यांचा नाही का, मग अशा वेळेला ती घटना झाली. शनी महाराज आले आणि 12व्या स्थानात दृष्टी गेली. मंगळ मुळातच 12व्या स्थानामध्ये दृष्टी टाकून होता, आणि मूळचा मंगळसुद्धा 12व्या स्थानामध्ये दृष्टी आहे. तर अशा घटनेला त्या ठिकाणी तिथे कारण असं ठरलं गेलं. कळलं? म्हणून गोचरवरती मिथुनेमध्ये दशम स्थानात होता ऑक्टोबर महिन्यापर्यंत. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय? ऑक्टोबर 2024च्या ऑक्टोबर पर्यंत मंगळ हा मिथुनेमध्ये दशम स्थानात होता. मिथुन राशीमध्ये नाही, असं कसं मेषेमध्ये असतं? सर म्हणताना तो 2 जून ते 12 जुलै पर्यंत होता मागच्या हा, वर्षी. म्हणजे त्या 2024च्या हो, ह्याच्यामध्ये ना. 2 जून ते 12 जुलै. वा. आणि कसं असतं मॅडम सांगतो, जेव्हा एखादा ग्रह राहूच्या मुखातून प्रवास करतो, मूळचा ग्रह जेव्हा राहूच्या मुखात पाहतोय, आणि असाच ग्रह हा घातक ठरतो.
कळलं का? म्हणजे इथे जो काही त्या जातकाच्या याच्यावरती जो काही परिणाम झाला तो जो भाग आहे तो मंगळानेच निर्माण केलेला आहे. आणि मकर लग्नाला केंद्रस्थानामध्ये मंगळ चतुर्थेश आहे हो आणि त्याच्यातूनच भ्रमण करते वेळी तो राहूच्या मुखातून भ्रमण करत होता परत हो 2024 मध्ये. आणि हो त्याच वेळेला घटनेला आरंभ झाला होता. आणि काही केसेस जे असतात त्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवल्या जातात, ताबडतोब कारवाई होत नाही. कळलं का? आता जसं की एखाद्या आता परवा आमच्याकडे मुंबईला अशी केस झालेली आहे की 16 वर्ष झाली बिल्डिंग बांधून, 15 वर्ष झाली. वेलिंग्टन म्हणून एक टॉवर बांधला 34 मजल्याचा, 16 मजल्याचं परमिशन आहे आणि 17 मजले त्याच्यावरती इलिगल आहेत. ती केस रेंगाळली किती तर 12 वर्ष. आणि 12 वर्षानंतर ती केस सबमिट केली हायकोर्टामध्ये. 16 वकील उभे राहिले, हायकोर्टामध्ये हरले, मग सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने पण नकार दिला आणि आता ती बिल्डिंग पाडायची आहे. म्हणजे कधी कधी काही प्रकरणं जी आहेत ती रेंगाळत जातात, पण कधी ना कधीतरी इलिगल गोष्ट जी असते ती उघडकीस येते. कळलं? आत्ता जी केस आहे 16 वकील उभे होते, म्हणजे विचार करा तुम्ही, 1-2 नाही 16, आणि ते पण सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाचं आत्ता जे सुप्रीम न्यायाधीश आलेले आहेत, चीफ जस्टिस, त्यांनी निर्णय दिला की बिल्डिंग तोडा. आणि ते पण कुठे आहे तर बॉम्बे सेंट्रलला, म्हणजे शॉपिंग मॉल जो आहे आमचा हिरापन्ना सगळ्यात जुना, त्याच्याजवळ आहे वेलिंग्टन. प्राईम एरियात एकदम. प्राईम आहे, प्राईम लोकेशन. येस. म्हणजे अशा काही वाचला सर त्याच्याबद्दल हं, पण ही जुनी केस आहे एवढं माहित नव्हतं, तुमच्याकडनं कळलं. म्हणजे ती आत्ता त्याच्याबद्दल उजेडात आली. आणि आता तर काय केलं माहिती आहे का, पाणी आणि लाईट दोन्ही कापून टाकले बिल्डिंगचे. सगळ्यांना पोलिसांनी खाली रिकामं केलं. आता परत ते अपीलला गेलेत, पण ते काय टिकेल की नाही डाऊटफुल आहे. असं आहे. माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आलेलं आहे प्रिंटिंगमध्ये. सर केम्पाकोला बिल्डिंग में भी ऐसा हुआ था ना? उनका पूरा का रिलीफ मिला है, फिर भी वहाँ पर अभी वो वर्ली नाके पे है. कैंपाकोला अच्छा वर्ली नाके पे है, अत्रे चौक. बरं ठीक आहे. आता ही पत्रिका तुमचं काय मत आहे, आणखी कोणाला सर काय बोलू का? सांगायचं? हां बोला ना. सर एप्रिल महिन्यात म्हणजे 2 एप्रिलच्या नंतर 2 एप्रिल पर्यंत गुरु राहू चतुर्थ म्हणजे कर्क राशीत जात होता गोचरीचा. त्यामुळं गुरु राहू चांडाळ योग झाला होता. आणि तो राहू प्रथम स्थानावर म्हणजे सूर्य बुध शुक्र ह्याच्यावर लग्नावर वगैरे बघत होता त्याच टायमाला. त्यामुळे त्यांचं प्रॉब्लेम परत झाला, कारण शनी मंगळाचं परत गोचरीचा मंगळ हे सगळं जुळून आलं होतं त्याच वेळेस सर. आत्ता बघा ह्या याच्यामध्ये केसमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर रात्री न्यूज ऐकायची असेल तर तुम्ही एक सुशील कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी या 2 माणसांच्या न्यूज एकदम फॅन्टॅस्टिक असतात. त्यांच्याकडून इत्यादी सर्व माहिती मिळते तुम्हाला. आणि एवढ्या न्यूज आणतात कुठून आणि ते हे करतात. तर तसंच आत्ता ज्या काही धाडी पडत आहेत कधी कधी आपल्यापर्यंत त्या पोचत नाहीत. अगदी बंगालमधून आहे, आसाममध्ये आहे, ज्यांनी सरकारला फसवून पैसे कमवलेले आहेत त्या लोकांवरती भरपूर मोठा अटॅक होत चाललेला आहे. आणि शनी महाराज जेव्हापासून मिनेला आले तेव्हा आणखी याच्यामध्ये प्रकरणं वाढलेली आहेत. मला वाटतं गेल्या 4 वर्षामध्ये बरीचशी प्रकरणं जी आहेत ती अशी हे झालेली. केजरीवाल पण गेले, ते पण घोटाळ्यामध्येच गेले. आता नवीन मुख्यमंत्री आल्या दिल्लीच्या, त्यांनी तर सगळी साफ करून टाकली आणि दिल्ली स्वच्छ करून टाकली. असं आहे. म्हणजे कारणीभूत दिल्ली एकदम क्लीन केलं. कोणाला माहिती नव्हतं की थोडासा दिल्लीचा पार्ट जो आहे तो उत्तर प्रदेशामध्ये आहे. आणि आत्ता डॉक्युमेंट निघायला लागले.
की उत्तर प्रदेशची जमीन आहे म्हणून. म्हणजे अशा ह्या सगळ्या उघडकीस येणाऱ्या घटना ज्या आहेत हे दीर्घकाळ लपून राहत नाही. कुठला ना कुठला ग्रह येतो आणि कोणतरी येतो आणि उघडकीस आणतो, हे ठरलेलं आहे. सर मी बोलू? हा बोला. हा नमस्ते सर. नमस्ते सर तुमचा प्रत्येक पत्रिका घेण्याचा जो उत्साह आहे तर त्यावरून आम्हाला असं वाटतं की अरे आपल्याला म्हणजे हेच नाही आणखीन काही काही आहे की जे नवीन शिकता येण्यासारखं आहे. आता कधीतरी गोष्टी उघडकीस येतातच तर मला असं वाटतं की कुठलीही कुंडली पाहत असताना जसं त्याचा प्रेझेंट आहे किंवा सुरुवात कशी झाली आता प्रेझेंट काय आहे पण आता आपण ज्या ज्या कुंडल्या पाहतायत तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या व्यक्तीचा जो शेवटचा पाठ आहे तो पण कसा आहे तो पण पाहणं खूप गरजेचं आहे कारण सगळं नक्की काही मिळालंय नक्की. पण शेवटी काय आहे? म्हणजे हे तर एक आध्यात्मिक लेवलला आपण पाहतोच ते पण या पत्रिकेमध्ये पण जर तसं शेवट म्हणजे सुरुवात जर तशी पाहिली तर सर चतुर्थातच राहू आहे म्हणजे हा राहू देणार तसा हा राहू घेणार पण आहे. इथेच ते नक्की क्लिअर होते आणि मगाशी हळदणकर मॅडमनी एक पॉइंट बोलला ना तर मी त्याच्याशी सहमत आहे कारण प्रॅक्टिकली पण जेव्हा असं पाहण्यात येतं की 1 5 9 हा पृथ्वी तत्व त्यांचा अतिशय स्ट्रॉंग झालाय तिथेच ऑलमोस्ट 5 ग्रह आहेत त्यांचे त्यामुळे येस. व्यापारी वृद्धी व्यापार आणि लग्नेश हा पराक्रमात आहे लग्न हे धनांश मध्ये आहे तर जातक धन कमवण्याकडे ही त्याची वृत्ती जास्त आहे शिवाय वृषभ राशी आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा कल आहे. पण जे काही त्यांना भाग्याने भेटलं म्हणजे ते पण आपल्याला पाहता येते की पंचमेश शुक्र लग्नी आहे त्याचबरोबर भाग्येश बुध तो सुद्धा लग्नी आहे. पण आपल्याला जे मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला काही भर टाकणं गरजेचं असतं. पण मला असं वाटतं की पृथ्वी तत्व असल्यामुळेच त्यांच्याकडनं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जसं तुम्ही म्हटला की ते खूप बिझी हे ते सर पृथ्वी तत्वाच्या लोकांची ही तक्रार असते की मी कधी करू उपासना मला वेळच नसतो. मला बरोबर वेळ आहे. भेटत नाहीये तर मी माझ्या सोयीनी करेन आणि मग ते देवाला पण त्यांच्या सोयीनीच ठरवतात. हे पाहायला मिळतं ही व्यक्ती तर खूप मोठी होती पण तरी पण देव सगळ्यांना सारखंच आहे भली व्यक्ती मोठी असू दे किंवा छोटी असू दे तर तिथं ते कमी पडले की त्यांनी तिथे त्या गोष्टी नाही टाकल्या गेल्या हे तर आहेच. पण त्याचबरोबर सर चतुर्थामध्ये जो राहू आहे त्याच्यावर हां मंगळाची म्हणजे मंगळ त्या राहूच्या राहू मंगळचं हे आलंच आहे कॉम्बिनेशन त्याचबरोबर शनी मंगळाची दृष्टी हा पण फॅक्टर आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये मृत्यूबिंदू आहे राहू नपुसकांशमध्ये आहे आणि भावामुळे अडचण येणं मंगळ जेव्हा राहूच्या मुखात पाहतो तेव्हा भावामुळे अडचणी क्रिएट होतातच. तर येस. इथे मृत्यूबिंदू पण आलेला आहे सो डेफिनेटली एकतर आईच्या संदर्भातल्या जर लहानपणी काही घटना घडली असेल तर कदाचित हा फॅक्टर मिस झाला असता किंवा त्याचे लिमिटेशन बाकीच्या ग्रहांप्रमाणे ठरले असते. पण चतुर्थात मृत्यूबिंदू आहे सो डेफिनेटली इथं जातक सफर करणार रिलेटेड टू प्रॉपर्टी सुद्धा आणि भावाच्या संदर्भात सुद्धा कारण तृतीय स्थानामध्ये पण शनी आहे आणि तिथे सुद्धा कालबिंदू आलेला आहे. आणि ज्यावेळेस गोचरिणी सर हे चाललं होतं तर मीनेचाच शनी आहे मीनेमधून शनी जाताना आणि जसं तुम्ही म्हटला की मिथुनेमध्ये मंगळ त्यावेळेस या घटना म्हणजे त्यांना मेषेतून मंगळ जात असताना या गोष्टींच्या बाबतीत सुरुवात डेफिनेटली झाली असेल कारण राहू तिथे आहे आणि राहू जेव्हा चतुर्थात असतो तेव्हा तो गुढत्व पण दाखवतो. सो तेव्हापासून त्यांना काही गोष्टींची म्हणजे ते जे गुढत्वाचं आहे शोध घेण्याची सुरुवात झालेली आहे. पण मिथुनेचं ज्यावेळेस मंगळ होता तेव्हा तो ओरिजिनल मंगळाला पण गोचरीने पाहत होता. सप्तम दृष्टी त्याची व्ययस्थानावर होती आणि अष्टम दृष्टी त्याची बुध शुक्र आणि रवी म्हणजे षष्टेश बुध भाग्येश या सगळ्या गोष्टींचा आणि दशमेश या सगळ्यांचा तिथे संबंध आला. त्याचप्रमाणे इक्वेटर जो आहे तो इथे डिस्टर्बच आहे 1 7 म्हणजे इथे तर तो तिथे हे दाखवतच आहे डिस्टर्बन्स जाणवतच आहे. आणि एक्झॅक्टली. मकर वृत्तांत आणि कर्क वृत्तांत या पॉइंट ऑफ व्ह्यू पण इथे भली चांगली ग्रह आहेत पण हे विचार करण्यासारखे आहेत की मागच्या वेळेस पण तुम्ही सांगितलं होतं तर त्यावेळेस मी त्याच्यावर विचार करत होते की कर्क राशीमध्ये पण शुभ ग्रह असताना सुद्धा आपण त्याचा विचार कशा पद्धतीने करायचा तर आता येस. या पत्रिकेत हे क्लिअर होते की कर्क हे आपलं सुखस्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे आणि दशम स्थान हे आपलं कर्मस्थान आहे आणि मग त्या कॉम्बिनेशन मध्ये काय घडामोडी होतात ह्याच्यावर पण जरी शुभग्रह असले तरी हे विचार करण्यासारखं आहे. चंद्र दिसताना जरी वृषभेचा दिसला तरी तो पापांश मध्ये आहे. सो म्हणजे जातकाचा जे आपण आवाज. म्हटलं मगाशी की फक्त घेतलंय त्यांनी देण्याची वृत्ती आहे का नाही किंवा आणखीन जे मला भेटलं ते मी अजून 2 गोष्टी कुठेतरी द्याव्यात त्यासाठी त्यांची इथं भर काहीच पडलेली नाहीये. तर चंद्रकुंडलीमध्ये सुद्धा जर मंगळाची राहू दृष्टी आहे
राहू व्ययस्थानातच गेलाय चंद्रकुंडलीप्रमाणे आणि तिथं सुद्धा मंगळाची दृष्टी येते. आणि जसं मगाशी गीता मॅडम पण म्हणल्या त्याप्रमाणे शनीची चंद्रावरची दृष्टी आहे आणि हा चंद्र तिथं लग्नात येतो चंद्रकुंडलीप्रमाणे. सो इथे पण तो डिस्टर्बन्स झालाय. आणि त्याचबरोबर नवमांश कुंडलीमध्ये पण मंगळ राहू कन्येतच तृतीय स्थानातच आले, म्हणजे भावाकडनं काहीतरी प्रॉब्लेम होईल हे क्लिअर होतंय. इथे तो डिस्टर्बन्स तो जाणवताच आहे. त्याच्यानंतर सर दशमामध्ये केतू आहे. मला वाटतं हा फॅक्टर पण विचारात घेण्यासारखा आहे. जेव्हा केतू येतो, केतू कुठल्या स्थानात आहे त्यावेळेस मला असं वाटतं त्या ठिकाणी पण आपण तिथे निग्लिजन्स करून नाही चालणार, कारण केतू दशम स्थानात आहे. तर डेफिनेटली केव्हा ना केव्हा जातकाला त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही कमवले, जे काही अर्न केलंय बिझनेसच्या याच्यानी, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दशेप्रमाणे सगळ्या गोष्टींचे लाभ घेतले. पण शनीची दशा ही जसा लग्नेश आहे तसा तो त्यांचा मार्केश सुद्धा आहे. हा फॅक्टर सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. आणि शनी मध्ये बुध आणि शुक्र ज्यावेळेस होते तर तेव्हाच ही घटना घडली. आता हा बुध त्यांचा जसा भाग्येश आहे तसा तो षष्टेश पण आहे. त्यामुळे ती घटना त्या दशेमध्ये घडणार किंवा त्या दरम्यान ती घडणार तेच झालंच, कारण तिथे यमघंटक सारखा एक बिंदू सुद्धा आलेला आहे. आणि जेव्हा लग्नेशापेक्षा षष्ठ स्थानाला मार्क जास्त असतात तो जसं कर्मासाठी जास्तीत जास्त तुम्हाला चांगले पॉझिटिव्हिटी देतो, त्याचबरोबर तो तिथे काही त्या रिलेटेडची जर काही दुष्कर्म जर झाले असतील किंवा जे त्रास आहेत ते देखील वाढवणारच. आणि राहिला प्रश्न त्यांना जेल आणि हे होण्याच्या बाबतीत, तर सर इथं व्ययस्थानाचा विचार निश्चितच करावा लागतो की मंगळाची चौथी दृष्टी, त्याचबरोबर शनीची सुद्धा या व्ययस्थानावरची दृष्टी आणि धनुराशीचा संबंध जे तुम्ही मगाशी एक्सप्लेन केलेस की आर्थिक पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण या कुंडलीत सगळ्यात जास्त मार्क्स अष्टवर्गाप्रमाणे पण लाभस्थानालाच आहे. आणि लाभस्थानाप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी मिळवल्या पण. पण व्ययस्थानाची ही मंगळाची आणि शनीची दृष्टी त्यांना जेल घडवतेच, कारण चंद्रकुंडलीमध्ये सुद्धा व्ययस्थानामध्ये मंगळाच्या राशीतला राहू आहे. आणि नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा व्ययस्थानामध्ये इथे मिथुन राशी आलेली आहे आणि त्याचा स्वामी बुध हा केतू बरोबर आहे. सो जातक या पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे जाणार आणि जातकाचा जो शेवट आहे तर त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा मंगळाशीच संबंध आहे. चतुर्थातला राहू आणि चतुर्थेश मंगळ आणि या मंगळाची तिथे दृष्टी. सो अंत कसं म्हणजे असतं हा क्रिटिकलच आहे. कसं थँक्यू असतं सर. मॅडम, सांगतो तुम्हाला. सरकारमध्ये एक नियम आहे की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची तक्रार येते तर तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीवरती रिमार्क जो असतो ना तो अनेक ठिकाणी सर्क्युलेट केला जातो. आणि येस सर. बरीचशी जी काही कार्यालय आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, ती संपूर्णपणे नोटीसमध्ये आणली जातात. अधिकतम तुम्हाला सांगतो की काही काही जे काही कार्यालय आहेत, तुमच्याकडे ड्रायव्हर, तुमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन, तुमच्याकडला माळी, हे सुद्धा त्या डिपार्टमेंटमधले असतात. म्हणजे कळत नाही, फक्त ते इन्फॉर्मेशन देत असतात. आणि ही अशी घटना जी आहे ही माझ्याकडे 35 वर्षापूर्वी पण एक केस आली होती, त्याच्यामध्ये सुद्धा असंच घडलं होतं. आता 35 वर्ष उलटून झालेली आहेत, पण आत्ता ही व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती नाही आहे, पण मी तुम्हाला डिपार्टमेंटच्या काही गोष्टी सांगितल्या की तिथे सरकारमध्ये बरीचशी यंत्रणा जी आहे ती अशी राबवली राबते आणि मग सरकारवरती त्याला रिपोर्ट करावा लागतो. कारण का की तक्रारदार जो असतो तर तो तक्रारदार जेव्हा CID मार्फत त्याला मॅजिस्ट्रेट मार्फत जेव्हा तो तक्रार करतो तर त्याची सरकारची जबाबदारी असते की याचा संपूर्ण अहवाल हा तुम्हाला द्यावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी आता आमच्याकडे मुंबईमध्ये लोक डायरेक्ट पोलिसमध्ये तक्रार करतच नाही. परवा एक केस झालेली आहे, त्याची तक्रार मॅजिस्ट्रेटकडून त्यांनी ऑर्डर काढली की ह्याच्यावरती आम्हाला CID इन्क्वायरी पाहिजे, आणि मॅजिस्ट्रेटने ऑर्डर करून टाकली की CID रिपोर्ट आणा. पोलीस चौकीत जाण्याचा प्रश्नच आला नाही. बापरे. येस, आता नवीन नवीन कायदे आलेले आहेत. त्या कायद्यामध्ये तुम्हाला सांगतो की टाकल्यानंतर तुम्हाला कलम काय येतं काय नाही हे सगळं काही तुम्हाला ताबडतोब इमिजिएट येतं. आणि त्या संदर्भात तुम्ही जर रिक्वेस्ट केली डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे तर इन्क्वायरीला सुरुवात होते. आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी आदेश दिल्यानंतर कुठलाही पोलीस इन्क्वायरी थांबवू शकत नाही. त्याला रिपोर्ट हा द्यावाच लागतो. पेंडिंग, होल्ड, बिल्ड काही नसतं. आणि तो पुन्हा जर त्यांनी परत तक्रार केली तर जो इन्क्वायरी ऑफिसर असतो IO त्याला ते त्रासदायक होतं. आणि ती इन्क्वायरी करणारे CID ब्रँचचे लोक असतात, हे लोकल लोक नसतात. आता येस समजा सर. एखादी तक्रार मी इथे चनी रोडला केली
तर तिचा तपास हा बोरिवलीपासून सुरू होतो, असं आहे. सर कधी कधी लोक खूप अर्निंगच्या नादात म्हणजे आपण केव्हा तरी डाऊन टू अर्थ पण राहणं गरजेचं आहे हे खरी गोष्ट विसरून जातात आणि त्या फ्लो मध्ये वाहत जातात, आहे. येस येस. त्यामुळे हे त्रास म्हणून होत कधी असतात. कधी होल्ड होणं जाणं, होल्डवर ठेवणं, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात अरे का नाही करत, करा ना, काय तुम्ही कशाला हे करताय, मी आहे ना. तसं नाही चालत. तुम्हाला एकदम संयमाने घ्यावं लागतं आणि संयम याच्यामध्ये फार महत्त्वाचा विजय आहे, असं. येस सर. थँक्यू सर. धन्यवाद. आणखी कोणाला काही कसं हे करायचं आहे, सांगायचं आहे, मतं मांडायची आहेत. पत्रिका ही फार सिरियस घ्या. परत सांगतो, बैठकीतले ग्रह तुम्हाला जेवढे देतात त्याच्यानंतर घेऊन जाणारे तेच ग्रह असतात आणि तेच ग्रह त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेच्या अडचणीमध्ये आणतात आणि नंतर त्या ठिकाणी बरीच गोष्ट जी आहे ती तुम्हाला त्रासदायक ठरते आणि त्याच्यामुळे बरीचशी विघ्न निर्माण होतात. त्याला कारणीभूत ग्रहच असतात. जेवढा ग्रह आपल्याला देतो तसा घेऊन जायला जबाबदारसुद्धा ग्रहच असतो. त्याच्या इन बिटवीन केलेलं कर्म हे आपल्याला उपयोगात येतं आणि कर्माचं फलित जे आहे ते कधीही चुकत नाही. तशाच कार्मिक जे काय आहे ते तुम्हाला घेणं आणि देणं दोघंही गोष्ट आहेत त्याच्यामध्ये. म्हणून कार्मिक पत्रिका कर्म कसं आहे, आपल्या श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये कर्मापासूनच सुरुवात झालेली आहे, असं आहे. तर म्हणजे यांना रिलीफ मिळणारच नाही अजिबात? बिलकुल नाही. बापरे. मॅटर एवढं मोठं आहे मॅडम, 5,000 कोटी रुपयाचा मॅटर आहे. अरे बापरे. इट इज इम्पॉसिबल. आणि हे सगळं केंद्रीय याच्यामध्ये अखत्यारीतलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही स्टेट किंवा कुठल्याही लोकल त्याच्यामध्ये मध्यस्थी करू शकणार नाही. डायरेक्ट सुप्रीम कोर्टशी संबंधच येणार. आणि आता सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते अतिशय स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी बिलकुल सांगितलं की मी काही हे करणार नाही, मी माझ्या पद्धतीनेच आदेश देणार, कोणाची दयामाया करणार नाही, सत्य पडताळून पाहणार. तो सांगतो एक चॅनल आहे त्याच्यामध्ये लाईव्ह आर्ग्युमेंट्स दाखवली जातात, लाईव्ह सुप्रीम कोर्टचे. बापरे. कुठलं आहे सर, आम्हाला सांगा ना, आम्ही पाहत जाऊ. हा आहे ना, लॉयर म्हणून एक चॅनल येतो, लॉयर. लॉयर. त्याच्यामध्ये जज पण दाखवले जातात. एका तर ह्याला IPS ऑफिसरला त्यांनी सांगितलं तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करून टाकेल. बापरे. लाईव्ह हे असतं. तू गुन्हा करताना आणि जजमेंट करतेवेळी त्याचा सगळा चार्जशीटचा तपशील तुम्ही ती केस 302 मध्ये कशी कन्वर्ट केली 307ची याला सांगा. 307 आणि 302 मध्ये फरक आहे. तर 11:28 ही घटना घडली तर तुम्ही AM-PM का नाही दिलं, इथपर्यंत सगळ्या चौकशा झाल्या. हजरला तो IPS. सांगितलं पुन्हा चार्जशीट दाखल करा फ्रेश. म्हणजे कायद्याचं राज्य आहे, कायदा तुम्हाला कुठे घेऊन जाईल काय सांगता येत नाही. म्हणून पत्रिका पाहते वेळी आपण जी पत्रिका लावलेली आहे, मकर लग्न हे शासकीय लग्न आहे. मकर लग्नाला शासकीय तिथे भुर्दंड येणार म्हणजे येणारच. मग तिथे उच्चीचा मंगळ असला किंवा उच्चीचा गुरु असला, निचेचा गुरु असला तरीसुद्धा तिथे यंत्रणेला तुम्हाला तिथे त्रासदायक होणारच. म्हणून मकर राशीतले ग्रह तपासावे बघायचे. त्या मॅडम म्हणाल्या पृथ्वी तत्वातले ग्रह हे आवर्जून पाहावे आणि ते कार्मिक असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही घटना ज्या आहेत त्या अशा होऊ शकतात. गॉट इट? हो सर. म्हणून पत्रिकेचा दृष्टिकोन, पत्रिकेचा जो काही आपण पाहतो त्याचं डिस्कशन आहे. तुमचा जातक तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याला आवर्जून सांगा की तुला बाबा ट्रान्झिशनमध्ये अशी प्लॅनेटरी पोझिशन आहे, दशेचा विचार करा, दशेचं सहाय्य घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही विवेचन करा, तर तुम्हाला रिझल्ट बरोबर येईल. आणि तुम्ही प्राणदशेपर्यंत जा तर तुम्हाला तासामध्ये रिझल्ट काढता येतो. जर एखादा अर्जंटली जर काही हे असेल
तर त्या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब घटनेचा तपशील द्यायची तयारी ठेवा. आणि तसंच शास्त्र आहे. शास्त्र असं नुसतं वरवर हे करून चालणार नाही. आणि पहिल्यांदा फंडामेंटल्स जे आहेत तर राशींचे गुणधर्म तुम्ही एका पॉकेटमध्ये जेव्हा प्रवास करता तर तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते ॲटमॉस्फिअर आपल्या ग्रहाला लागू पडेल का, ते स्थान त्याच्या उपयोगाचं आहे का, तो त्या स्थानामध्ये तिकडे फलादेश देईल का, इथपासून आपल्याला सुरू केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं की एक IAS ऑफिसर लेडी जी आता रिटायर होऊन जर तिच्यावरती रेड पडली, मेष लग्न आहे, लग्नी गुरु आहे, आणि तरीसुद्धा अमाप संपत्ती कमवल्यानंतर आता ती पत्रिका मी पुढच्या वेळेला मांडेन, तुम्हाला कळेल. आणि जे काही धाडस तिने IAS बनायचं दाखवलं, 1964 सालचा जन्म आहे, आता रिटायर झाल्यानंतर शुक्ल काष्ट मागे लागले. आता त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सांगतो मेष लग्नाला 12व्या स्थानातला शनी गोचरीचा आणि लाभस्थानातला राहू, एक राशांतर योग आहे बघा राहू आणि शनीचा. हो सर, बरोबर. आणि परवा तिला अरेस्ट केलेला आहे. बापरे. कधी कधी काय असतं कायद्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही पोस्टिंगला असता तेव्हा IAS IPSचे कायदे वेगळे असतात, आणि जेव्हा तुम्ही रिटायर होता त्यावेळेला तुमची ती पोझिशन नष्ट झालेली असते. तेव्हा तुम्हाला सरकारची परमिशन घ्यावी लागत नाही की याला अरेस्ट करू का नको. कायद्याचं स्वरूप वेगळं आहे. जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये असता तेव्हा कायद्याचा विचारधारा करावी लागते. कायद्याला ते न्यायाधीशांचं प्रकरण झालेलं आहे ना, मग शेवटी महाआयोग बनवतो ना, असं आहे. बरोबर आहे सर. म्हणून पत्रिका पाहते वेळी सगळा प्रवास, राजकीय स्थिती असं आहे. नमस्कार सर. नमस्ते. खूप छान पत्रिका आजची पण, म्हणजे विषय सगळा व्यवस्थित तपशिलात समजला. त्यात हळदणकर मॅडम, पोद्दार मॅडमने पण सगळ्याच बाजूंनी विचार करून ते पण मुद्दे मांडले. आणि कार्मिक आहे, मकर लग्न आहे, ह्याच्या इक्वेटरच्या जवळ, म्हणजे इक्वेटर मधलंच आहे. आणि ते असून सर सगळे मुद्दे सगळ्यांचे व्यवस्थित कव्हर झाले आणि खूप छान पत्रिका सोडवली सगळ्यांनी. पण तुम्ही आधी सगळं व्यवस्थित विवेचन केल्यामुळे अजून त्यांना खुलून बोलता आलं सगळ्यांना. आणि सर आपण अजून एक जे म्हणजे लाल किताब प्रमाणे बिल मुकाबिल योग म्हणतो, तो नेमका मकर राशीत कर्मस्थान आणि लग्न, हे आता मकर लग्न असल्यामुळे तो लग्नी पण आला. तर हा जो बिल मुकाबिल योग आहे ना सर, जेव्हापासून सांगितलं तर मी बऱ्याच पत्रिकांमध्ये बघते, ज्या ज्या स्थानात येतो त्या त्या स्थानाशी रिलेटेड काही ना काही प्रॉब्लेम हे क्रिएट होतातच. अगदी 100% होतात. म्हणजे अगोदर माहित नव्हता ना सर, तोपर्यंत काही लक्ष जायचं नाही, म्हणजे रवी बुध शुक्र. पण आता लगेच पटकन येतं तो एक मुद्दा लक्षात. आणि आता आपण तर म्हणजे तसे रवी बरोबर ग्रह असेल की ते पण प्रकाशमान असतात, आपण अस्तंगतला असं महत्व कधी देत नाही आपल्या ह्याच्यातून. पण आता हे असं सगळं असेल तर असं पण होऊ शकतं. आता तर इतकी तसं पाहायला गेलं तर छान, म्हणजे कसं बाबा कर्केचा उच्चीचा गुरु आहे आणि तो लग्नाला बघतोय, भाग्येश बघतोय, पंचमेशाला बघतोय, प्लस सूर्याला बघतोय. तर त्याप्रमाणे त्यांनी ते द्यायचं ते दिलं. पण हे अशा पण घटना पुढे घडतायत, म्हणजे असे काही योग आहेत जे खरोखर तुम्ही जे नियम सांगितलेत ना ते लागू पडतात, म्हणजे पडतातच. आता बघा ना मॅडम की रवी शुक्राची युती असेल तर गुरु निर्माण होतो, बुध शुक्राची युती असेल तर रवी निर्माण होतो. आता 2 रवी 2 गुरु तयार झाले तर मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रथम स्थान हे तुम्हाला कुठे प्रवास करावा लागेल त्याचा. जर रवी शुक्राची युती आहे तर गुरु निर्माण झाला म्हणजे तो लग्नस्थानामध्ये झाला ना, हो, तो लग्न मकर राशीत झाला. हो, आणि मकर राशी त्याच्यानंतर बुध शुक्राची युती आहे, तिथे एक एक्स्ट्रा रवी सुरू झाला. हो, म्हणजे एक रवी मुळात आहे, दुसरा रवी निर्माण झाला. आणि रवी शुक्राच्या आणि त्यातल्या त्यात बिल मुकाबिल योग झाला. तर असा हा बिल मुकाबिल योग मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ की राजेश खन्नाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये बिल मुकाबिल होता. कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या की बिकम मॅड, खच्चीकरण झालं. आणि त्याच्याही पत्रिकेमध्ये शनी मंगळाचा समसप्तक योग होता. 12व्या स्थानामध्ये शनी आणि षष्ठ स्थानामध्ये मंगळ, मिथुन लग्नाला षष्ठामधला वृश्चिकेचा मंगळ आणि 12व्या स्थानामध्ये वृषभेचा शनी.
हम्म. हो सर. हे असे प्रश्न तयार होतात. म्हणून तुम्हाला बायोग्राफी जर वाचली, त्याच्यावरती अभ्यास केला, तर ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं हो सगळं का घडलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं वर्णन करता येईल. पत्रिका करताय. अशी सगळं वाचायची असते. हो सर. खूप छान सर. नमस्कार सर. राजेश अरे नमस्ते. थँक्यू बोला थँक्यू. बोला कुलकर्णी. ऍक्च्युली मी जो विषय विचारणार होते ज्या विषयाबद्दल बिल मुकाबिल योगाबद्दल तेवढा सरोजने विचारला तो. पण ह्याचा थोडंसं अजून तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह करू शकता की कुठल्या कुठल्या प्रकारचे रिझल्ट म्हणजे स्थानानुसार जर विचार करायला गेलं, आता इथं लग्नी आहे हा मकर राशीमध्ये, पण भाग्यासंदर्भात म्हणा किंवा पंचमस्थानासंदर्भात किंवा चतुर्थस्थानासंदर्भात जेव्हा असा योग निर्माण होतो तेव्हा त्याचा नक्की रिझल्ट आपण बघण्यासाठी आपला दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे पत्रिकेकडे बघण्याचा, ते जरा तुम्ही थोडंसं विस्तृतपणे सांगू शकाल? सांगतो. आता असं असतं मॅडम, की तुम्ही कुठलीही पत्रिका बघा, ज्या वेळेला बुध लग्नी येतो, रवी लग्नी येतो, त्यावेळेला जातकाचं कीर्ती, लाईमलाईट हे ठरलेलं आहे. आता बरोबर जर आहे. शुक्र आला तर त्याला लॅविश. हो, बुध हा प्रसिद्धीचा कारक ग्रह आहे मुळामध्ये. बरं, तर त्या कौतुक ह्या त्याला आवडतं. नक्की हा, हो, प्रसिद्धी झाली. त्याच्यानंतर कॅरेक्टरमध्ये प्रसिद्ध झाला. रवी बुध शुक्राची जी युती लग्नस्थानामध्ये आल्या, त्या अख्ख्या म्हणजे त्याला बिझनेसचा टायकून आहे, सगळं आहे. पण हा, अधोगती जी कोणापासून होणार आहे, आता समजा बरोबर. हीच युती जर भाग्यस्थानामध्ये झाली असती हा, तरी सुद्धा भाग्य तयार झालं असतं, पण कालांतराने भाग्याला तिथे काही ना काहीतरी परिणाम तिथे जाणवले असते. आणि म्हणून बरोबर. बुध रवी शुक्र हे कुठे येतात. आता दशम स्थान झाला तर दशम स्थान हा, हे कर्माचं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चित त्याचं प्रसिद्ध होईल. आता अनेक कंपन्या आहेत, फार प्रसिद्ध होतात आणि नंतर त्या घसरतात. हो, डबगाईला येतात. आता मी तुम्हाला हो, कालच्या एक गोष्ट सांगतो. मला त्रिमूर्ती नावाची एक फिल्म इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दीवार पिक्चर बनवला हो, आणि त्रिशूळ बनवला. हे दोन्ही पिक्चर अमिताभ बच्चनला सर्वोच्च पदी घेऊन गेले, हो, भरपूर प्रसिद्धी दिली. नाही का. मग आता हो, एवढं सगळं ह्या त्रिमूर्ती पिक्चरने 1980 ऑनवर्ड अमिताभ बच्चन फार मोठा झाला. पण हो, त्याचा जो डायरेक्टर प्रोड्युसर जो आहे त्यांचं खच्चीकरण झालं आणि वयाच्या 65व्या वर्षी डायव्हर्स झाला. विचार करा तुम्ही. बापरे. आणि तरी सुद्धा बरं. ती व्यक्ती सांगते माय वाईफ इज व्हेरी गुड, आणि ती वाईफ सांगते माय हजबंड इज व्हेरी गुड. देन वाय यू बिकम सेपरेट. बरोबर आहे. असं आहे ना. त्याला कारण म्हणजे तसंच त्याला आहे. हो, योग आहे. हो, योग म्हणजे आहे. त्या बरोबर आहे ना. ठिकाणी जेव्हा योग असतात, त्यांचे वडील आता वारले, ते फार म्हणजे चांगले बरोबर. प्रसिद्ध डायरेक्टर प्रोड्युसर होते. त्रिमूर्ती म्हणून तुम्ही बघा. आणि हे 2 सिनेमे त्यांना अमिताभ बच्चनला घडवलं त्यांनी. बरोबर आहे. हो सर, कळलं. खूप फेमस झाले ते. हो, असं असतं. बरोबर आहे. मग इथं सर जेव्हा रवी बुध शुक्र योग होतो, अर्थातच ते अस्तंगत पण असू शकतात दोन्ही. मग त्याचा इफेक्ट जास्ती दिसून येतो की ह्या योगामुळे जो गुरु तयार होतो त्याचा नक्की आपण सांगतो बघताना ह्या योगाकडे कसा बघायला पाहिजे? सांगतो आता बघा, अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये त्या ठिकाणी अष्टम स्थानामध्ये कन्या राशीमध्ये रवी आहे, बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे. हो, मग तो सुद्धा बिलमुकाबिल झाला ना. बरोबर झाला ना. हो, मग आता त्या ठिकाणी अमिताभ बच्चनची ABCL कंपनी पण डुबली होती. हो, 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 तो जखमी पण त्याच्यावरती झाला होता. हो, कुलीच्या वेळेला. हो, हो, मी तुम्हाला सांगतो, फक्त ती सिरियल तुम्हाला 10 तासाची आहे यूट्यूबला. 10 तास अच्छा, तुमचे विचार करायला लावतील की त्याच्या बरोबर. जीवनात काय काय घडलेलं आहे, अच्छा, बरोबर. काय काय घडलंय. नाही, ह्या खूप अप्स सगळ्या अँड ज्या डाऊन्स आले. हो, हो, प्रचंड हो. अप्स अँड डाऊन्स आलेत. हो, मग हे कसं झालं, कशामुळे झालं. अच्छा, एक ते याच योगामुळे. पिठावाला नावाची व्यक्ती होती जर्मनीमध्ये. त्या व्यक्तीने $30,000 फायनान्स केला होता. त्याचे पैसे द्यायला नव्हते. मग ते पैसे कोणी दिले, तर अमरसिंगने दिले. अच्छा, $30,000. ती केस कोर्टात बापरे. गेली. मग ते कोर्टात जाऊन सगळं मॅटर होण्यापेक्षा पैसे परत केलेले बरे. पण ते हा, हा, पिठावाल्याचे पैसे जे छोटूबाई पिठावाला म्हणून आहे, ते आता बरोबर. हो, वारले, जर्मनीमध्ये राहत होते. म्हणजे अच्छा, अशा अनेक कथा असतात. तर तुम्हाला हो, हो, तेवढं अभ्यास पाहिजे. एका कुंडलीवरती कुठल्या घडामोडी होऊ शकतात. होऊ शकतात. हो, येस, बरोबर.
इट इज. आणि तुम्ही मगाशी सांगितलं सुनील कुलकर्णी, राहुल कुलकर्णींचं ऐका हो सर. खरंच म्हणजे मी तुम्ही मागेही सांगितलं होतं मला फोनवरून, तेव्हा मी ऐकलं सर. खूप छान त्यांचा आणि अभ्यास अत्यंत हुशार, हो 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 सर. अभ्यासपूर्ण. अभ्यासपूर्ण आहे त्यांचं, विवेचन अभ्यासपूर्ण असतं पूर्ण अगदी. हो पत्रकार व्हावं तर कसं असावं पत्रकार. होय होय आणि होय. सुशील कुमार कुलकर्णी स्वतःला पत्रकार म्हणतच नाहीत. अच्छा ते म्हणतात की मी फक्त तुम्हाला सांगतोय, मी बरोबर. पत्रकार नाही, दारोदारी जाऊन तिथे आणि पत्रकारिता करत निष्पक्ष नाही. म्हणजे हो येस. हो हो बरोबर. छान. आणि तसंच आजची सर पत्रिका पण सर छान विवेचन हं. झालं सर त्याचं. खूप छान समजली. धन्यवाद सर. थँक्यू. तसंच हां सर बोला. भाऊ तोरसेकरांचं पण खूप थँक्यू सर. छान असतं विवेचन. थँक्यू थँक्यू. हां मॅडम भाऊ बोला. तोरसेकरांचं विवेचन पण खूप हो छान हो असतं. येस. आता भाऊ येत नाही, थोडे आजारी आहेत. हा आजारी आहेत. कुलकर्णीचं तर खूपच सुरेख असतं. प्रश्नच नाही. मी कुलकर्णी पाहिल्याशिवाय एक बोल बिडू म्हणून आहे. हो तो एक चांगला हरकत नाही. आणि एनिवे हिंदीवर नाव इट इज टाईम टू लिव्ह. आणखी कोणाला काही अभिप्राय द्यायचे असतील, कोणाला काही बोलायचं असेल, चर्चा करायची असेल तर अवश्य करा. चांगलं शिका. चांगलं गणित तुम्हाला शिकलं पाहिजे. पत्रिका कशी वाचावी हा भाग आहे. फलित कसं करावं, फलितावरती जास्ती जोर द्या. हो सर. तर तुम्ही काय बोलले की बुध शुक्र रवी तयार झाला, अजून काय सांगितलं? तो बिल मुकाबिल नावाचा योग होतो ना मॅडम, तर हो त्यावेळेला हो त्या ठिकाणी तो बुध शुक्राची युती असेल तर त्या ठिकाणी रवी निर्माण होतो, आणि शुक्र रवीची युती असेल तर तिथे गुरु तयार होतो. आणि अच्छा. स्पेशली ही जी युती आहे, मी तुम्हाला हे पण देईन, दाखला देईन की एका व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ही युती, रवी शुक्राची युती लग्न स्थानामध्ये आहे आणि कर्क लग्न आहे. तर रवीचा पण फलादेश आहे, शुक्राचा पण फलादेश आहे आणि गुरुचा पण फलादेश आहे. आणि ती व्यक्ती त्या कुटुंबात जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबाला प्रचंड प्रमाणामध्ये भरघोस यश मिळालेलं आहे, असा भाग आहे. काही कंडिशन अप्लाय असल्यामुळे मी तिचं नाव घेत नाही, पण तरीसुद्धा त्या ह्याच्यामध्ये रवी शुक्र हे लग्न स्थानामध्ये आहेत. कळलं? सर हो तुम्ही सर. लाल किताब घेणार आहात पुन्हा? काय म्हणता मॅडम? लाल किताब घेणार हो आहात? लाल किताब घेणार आहे. लाल किताबचा घ्या काय सर. माझं कंठस्थ आहे, त्याला काय हे लागत नाही. नाही घ्या सर, जरूर घ्या. नक्की. सर मग याचा थँक्यू सर. उपाय काय असतो? काय आलं मॅडम? उपाय उपाय आता उपाय असा आहे की तो मुगाचा, तांब्या वगैरे सगळं तो उपाय आहे, पाण्याशी संबंधित आहे. हा तर हा मूग म्हणजे बुध, हा तांब्या म्हणजे रवी आणि हो जल म्हणजे चंद्र. हो अशा तऱ्हेचं ते दान करायचं असतं. बर. ठीक आहे. आणखी कोण बोलणार आहेत तर तर तुम्ही समारोप करा. अक्षय हां लग्न घेणार होते ना? काय म्हणता? अक्षय लग्न. कुठले? अक्षय लग्न पद्धती. अक्षय. हा अक्षय लग्न पद्धती. अक्षय का तिथी? अक्षय लग्न पद्धती हां हां अक्षय लग्न. ओके तुम्ही ठीक घेणार आहे. होतात ना? घ्या ना सर, ते छान आहे, घेऊया चांगला घेऊया. आहे. एक तिथी पद्धती पण आहे, ती घ्यायची. अच्छा. तिथीला फार महत्त्व आहे. त्या तिथीवरती आपण मागच्या वेळेला डिस्कशन केलं होतं हे कोमल मॅडम, तिथी पद्धती. केलं होतं होय, केलं होतं सर. येस. तर सर तिथी प्रवेश पद्धती का? हो 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 हा नाही सर, ते नाही माहिती आम्हाला. ते घ्या सर. गेला गेला. बरं सर का सर हां एक बोला आणखीन एक पॉइंट इथं एक हे होतं सर, की या बोला बोला. कुंडलीमध्ये की मार्केश म्हणजे शनी मार्केश म्हणजे एक मार्केश दुसऱ्या मार्केशला पाहतोय, हा सुद्धा म्हणजे नुसतं शनीचंद्र म्हणून नाही, शिवाय ते मार्केश पण झालेत, हा हो पण एक हो स्ट्रॉंग फॅक्टर होतो. आणि येस. लग्नेशाचा विचार केला तर लग्नेश शनी मंगळ दृष्ट म्हणजे लग्नेश डिस्टर्ब झालाय, म्हणजे हे दोन फॅक्टर खूप स्ट्रॉंग हे होतात की केव्हा तरी. आणि एक्झॅक्टली. उत्तर येस यू कधी आर राईट. भेटेल यू आर तर राईट. दशा, मग ती येस. फार दशाप्रमाणे त्या गोष्टी घडतील हे आपल्याला म्हणजे एक अंदाज येतो सुरुवातीलाच की जर असं होऊ शकत असेल तर, कारण द लग्नेश खूप पर्सन महत्वाचा आहे. द पर्सन विल कम इन ट्रबल. इट इज येस. देअर. कारण का की लग्नेशाला मंगळाचा समसप्तक योग आहे. त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये शारीरिक देहाला आंदोलनं होणारच होणार.
हे ठरलेलं आहे. याच्यामध्ये अनेक पत्रिका आपण तपासल्या, त्याच्यामध्ये असाच घटना घडल्यात. राजकीय नेतेसुद्धा 2-2 वर्ष आराम करून आलेले आहेत. आता देशमुख मॅडमच्या तिथे असणारे पण एक ग्रस्त आहेत, ते सुद्धा 14 महिने आराम करून आलेले आहेत. देशमुख मॅडम हो सर, बरोबर. ते पण शनी मंगळ समसप्तकामध्ये आहेत. वृश्चिक हो सर, लग्न बरोबर आहे, बरोबर आहे सर. असं आहे. हे काही सांगता येत नाही. त्यांचं पण वृश्चिक लग्न आहे आणि लग्नी शनी आहे आणि समोर मंगळ आहे. हे खूप फार छान झाली भयंकर सर योग आजची असतात, पत्रिका. फार हो, खूप भयंकर लोक छान, असतात. खूप छान झाली सर आजची पत्रिका. थँक्यू सर. धन्यवाद, धन्यवाद. बरं मॅडम, शनिवारी तुम्ही घेणार आहात का? शनिवारी आता काय लोक येतील का सर, सांगा हा, तुम्हीच. काय म्हणता? मला मला काही प्रॉब्लेम नाही, पण ते जन्मोत्सव आहे ना, हा, मग जन्मोत्सव आहे, मग राहू द्या. मग आता पुढे ढकलूया. ठीक पुढे आहे, चालेल. म्हणजे ठीक आहे, 23 तारखेच्या शनिवारी ना. ठीक ठीक आहे, ठीक आहे, करूया. ठीक आहे सर. एनिवे, ओके. आणखी एनीबडी वॉन्ट टू एक्सप्लेन, सजेशन, तर खूपच छान अभिप्राय? झाला क्लास, खूपच अप्रतिम. म्हणजे थँक्यू. सुरुवातीला एकदम प्रथम दर्शनी बघताना सगळं चांगलं चांगलं असताना नंतर त्या दृष्टी कशा काम करतात ग्रहांच्या आणि गोचरींचे परिणाम माणसाला कसे विपरीत भोगायला लागतात, असं म्हणजे अप्रतिम. खूपच छान क्लास झाला. म्हणजे आपली शिकवण्याची पद्धत तर आहेच अप्रतिम, पण एक एक कुंडली बघितल्या तर खरंच म्हणजे कुठून एक एक तुम्हाला कुंडली मिळतात आणि आम्हाला अभ्यासालाही खूप छान त्याच्यातनं शिकायला भरपूर मिळतं. त्यामुळे मनापासून आपले खूप कसं खूप आहे, आभार. कुंडली मी तुम्हाला सांगतो कुठून मिळतात ते मी तुम्हाला सांगतो. आता असं आहे की तुम्ही सर्वजण ज्योतिषी आहात, उत्तम ज्योतिषी आहात असं माझं म्हणणं आहे. तुमच्याकडे एक ग्रुप पाहिजे की जो घेवाणदेवाण करतो. आता माझे मित्रमंडळी जे आहेत अशी साधारणतः 100 लोक आहेत. तर वी डिस्कस की काय आहे तुमच्याकडे, काय आहे. माझ्याकडलं जे असेल ते मी त्यांना पाठवतो, ते मला पाठवतात आणि त्याच्यावरती हिस्ट्री लिहितो आणि हिस्ट्री मेक्स फ्युचर. कळलं? असं आहे. वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ येस सर. इज अ कॉलम. हो सर, हा हो. मुद्दा तुमचा खूप महत्वाचा आहे येस, की कोणत्या कोणत्या प्रकारच्या पत्रिका आणि तशा समस्या कोणत्या ग्रहामुळे येतात हे अभ्यास वर्गाच्या गटाने एकमेकांशी डिस्कस करूनच ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता तुम्ही कसं नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष कुंडली वाचन हा भाग जेव्हापासून व्हायला लागला तेव्हापासून अनेक प्रॅक्टिकल डिफिकल्टीज, नाही तर पत्रिका खूप छान छान असं म्हणणं वेगळं. आणि आताचाच हा तुम्ही योग जो घेतलात, बुध, रवी आणि शुक्र, आणि बुध आणि शुक्र याच्यातून गुरु कसा होतो आणि रवी कसा होतो. आता रवी झाला आणि गुरु झाला म्हणून काय झालं, पण त्या पत्रिकेमध्ये 2 गुरु 2 रवी झाल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये त्याला भरघोस पैसा, भरघोस प्रतिष्ठा ह्या गोष्टी सक्सेसफुल. जरी मिळत असल्या तरी त्या पुन्हा जाणारच आहे किंवा त्याच्यावर घाला येणारच आहे. ही गोष्ट आता बिल मुकाबिल हे चटकन आम्ही सगळ्याजणी सांगतो, पण ते बिल मुकाबिल झाल्यामुळे काय काय होतं हे आजच्या पत्रिकेत, आजच्या आपल्या चर्चेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कळलं. हे जर 4 लोकांच्या पत्रिकेमध्ये सोडवताना त्यांना अनुभव आला, जसं तृप्तीने विचारलं की वेगवेगळ्या घरात आली तर काय होईल, तर ही ज्यांच्याकडे खूप पत्रिका येतात तेव्हा त्यांना ही समस्या पटकन समोर येते. पण आमच्यासारखी जेव्हा अभ्यासक म्हणून पत्रिका सोडवतात तेव्हा हे मुद्दे तितकेसे येत नाही. पण एकूणच सर खूप असे ठोकताळे प्रत्येकाने दिले. आता त्याची रिव्हिजन पुन्हा कुबल मॅडम घेतील म्हणून मी जास्त नाही बोलत. पण शनी राहू समसप्तक, शनी राहूची हे शनीची राहूची मंगळावर राहू मंगळाच्या तो मुखात, ह्या गोष्टी अभ्यास करायला घातलेल्या हवा. गोष्टी आहेत. मी परत परत तेच बोलत नाही. तर ह्या सगळ्यांमुळे पत्रिकेला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि उत्तर आयुष्यामध्ये बिल मुकाबिल याच्यामुळे सुद्धा हा एक पूरक फॅक्टर त्या पत्रिकेला ढासळण्याला होऊ शकला. धन्यवाद सर. असा धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बघा, तुम्हाला मी एक सल्ला असा देईन की जर तुम्हाला प्रगतीपथावर जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय सोडायचं आहे, तर आर्ग्युमेंट ड्रॉप करायचे, कोणाशीही वाद घालायचा नाही, तरच तुमचे पुढे प्रगती आहे हे निश्चित समजा.
जेव्हा तुम्ही वातावरण बिघडवता किंवा तुमच्याकडे कोणतरी येतं आणि तुमचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळेला आपली अधोगती निर्माण होते. म्हणून आलेल्या व्यक्तीशी जो काही आर्ग्युमेंट करणार असेल किंवा आपण स्वतःहून जाऊन जर आर्ग्युमेंट करणार असू तर त्या ठिकाणी प्रगती थांबली जाते. म्हणून बी पॉझिटिव्ह ऑलवेज. तिथे तुम्ही कोणाशीही वादविवाद करू नका. जर समजा यदाकदाचित तुमच्या एखाद्या व्यक्तीला, मित्राला, मैत्रिणीला एखादी पत्रिका समजत नसेल आणि ती सतत तुम्हाला त्याच्यावरती दबाव आणत असेल तर त्याला सांगायचं एक्सक्यूज मी, आय एम सॉरी. होपोनोपोमध्ये असंच सांगितलेलं आहे. तर सॉरीमध्ये सगळं आलं. कळलं का? सर अतिशय म्हणजे अतिशय मोलाचा सल्ला दिलाय. आणि हे खरं तर तुम्ही आता सांगितलं, पण ह्या अनुभवातून मी खूप दिवसापासून जाणवत आहेत ह्या गोष्टी की कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये न जाणं हे आपल्या एकतर मानसिक शांततेसाठी खूप चांगलं असतं. आपलाही बराचसा त्रास कमी होतो आणि बऱ्याचशा अडचणी ज्या काही पुढे येणार आहेत त्याही कमी होतात. आणि खालदरकर मॅडम जसं म्हणाल्या की मी जो प्रश्न विचारला बिल मुकाबील योगाचा, कारण मला गेल्या महिनाभरामध्ये साधारण 4 ते 5 पत्रिका ह्या योगाच्या माझ्या समोर आल्यात सर. त्यामुळे मला हा प्रश्न तुम्हाला आता विचारावा असा वाटला सर, आणि त्याचं तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद सर. आणि हा जो मोलाचा सल्ला दिला हा म्हणजे आपल्या ज्योतिष विषयाच्या बाहेरचा आहे, पण आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा सल्ला आहे सर. नाही करूच तर नका फार आर्ग्युमेंट. फार धन्यवाद सर. हो सर, नाही कधी कधी खरंच. काय आणि शनी असतं महाराज की तुमची परीक्षा बघतात अशा वेळेला सर. तुम्ही जेव्हा अशा कॉन्ट्रोवर्सी मध्ये जाण्याचा प्रयत्न करताना तुमच्या संयमाची जी परीक्षा असते ना, ती जेव्हा तुम्ही पास करताना सर, तेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यातून शिकता आणि प्रगतीपथावर तुम्ही जसं सांगितलं ना तसं तुम्ही जाऊ शकता सर. टोटली ऍग्री मॅडम. आणि सर पण तुमच्याशी पण. धन्यवाद 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 कसं सर. आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अगदी खरं. हो मनाचे व्यवस्थापन हे हो माइंड मॅनेजमेंट जे आहे त्याच्यामध्ये ही थेरी आहे. हो सर. मनाचं व्यवस्थापन जर तुमच्याकडे चांगलं असेल तर जगात तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही, हे ठाम सर आहे. याच्या बाबतीतच एक सांगायचंय, मी जे ऐकलं आहे आता, मी जेव्हा गोंधळला गेले होते ना तेव्हा मला हा म्हणजे कदाचित महाराजांनीच कोणातर्फे तरी माझ्या कानावरती ते टाकलं असावं कदाचित, की मनाचे श्लोक जे आहेत ना ते रविवारी चालू करायचे. 3 दिवस तुम्ही स्वतःहून त्याच्यातलं तुम्हाला काय समजतंय ते लिहून काढायचं. हे बुधवारपर्यंत करायचं आणि गुरुवारी दुसरा श्लोक घ्यायचा पुढचा. असं जेव्हा कराल तर तुम्ही 2 वर्ष पूर्ण लागतात मनाचे श्लोक संपूर्ण तुमचं विवेचन स्वतः करण्यामध्ये. आणि हे जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र पद्धतीचा बदल घडून येतो. नक्की. कदाचित म्हणजे मी त्या प्रवासात असताना माझ्या हे कानावरती कदाचित महाराजांनीच टाकलं असावं. ती व्यक्ती मला आता आठवत नाही की कोणी सांगितलं ते, पण हे अतिशय खरंच सर, म्हणजे मला खरंच लक्षात नाही की कुठल्या व्यक्तीने मला हे सांगितलं, पण हे मला ह्या प्रवासामध्ये आता 2 दिवसामध्ये जे मागच्या कळलेलं आहे सर. आणि ते खूप त्याच्यावरती खरंच अभ्यास करण्यासारखं आहे प्रत्येकाने जर स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे तर. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही आता दिलेला जो सल्ला आहे तो मी अनेक वर्षापासून या क्षेत्रात फॉलो करते, आणि म्हणून माझ्याकडे येऊन क्लायंट म्हणतात की मॅडम ते असं म्हणत होते, तसं म्हणत होते, हे जे कन्सल्टंट आहे. म्हटलं मला कोणाशी स्पर्धाच करायची नाही आहे, आणि त्याच्यामुळे मला ते ऐकूनही घ्यायची इच्छा नसते की मला हे कळतं, मला नाही कळलं, माझ्या गुरूंशी डिस्कस करून सांगते. सुरुवातीपासून मागच्या 25 वर्षापासून प्रॅक्टिस करते सर. तर हे माझं सर्टिफिकेशन असतं. तुम्ही जो सल्ला दिलाय तो की लोकांचं म्हणणं आहे की मॅडमला काही घेणं देणं नसते की काय ज्योतिषकारांनी चुकवलं त्याच्यावरही मी विरोधात बोलत नाही. त्यांना मी म्हणते त्यांनी काय केलं त्यांच्याजवळ, मला हे वाटतं हे असं करायला पाहिजे, आणि खरंच त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत सर. आणि कुंडली तर तुम्ही प्रत्येक वेळी इतकी छान घेता की मोठ्या पदावरचा व्यक्ती अगदी टॉपचा अगदी डाऊनला कसं आला, म्हणजे आपण तिथे विचार करू शकत नाही की अरे एवढे चांगले राजयोग आहे, एवढे शुभ योग आहे, तर एवढा रिव्हर्स गेअर होईल असा विचार करत नाही. तर तशा त्या प्रकारच्या कुंडल्या तुमच्याकडनं ऐकताना खूप चांगली, म्हणजे जे काही आता मागच्या 25 वर्षापासून करते त्यात वेगळं काहीतरी, अशा अगदी टॉपच्या आणि त्या एकदम डाऊन लेवलला आलेल्या कुंडल्या बघताना विचार करायला भाग पडले असतं. आणि फक्त मेषेचा राहू त्यांनी कसं सगळ्याला फिरवलं आणि यशही दिलं आणि फिरवणी घेतलं, म्हणजे हवाही दिली पृथ्वी तत्वाचं, त्याच्यामध्ये पैसा पैसा पैसा, करिअर, कर्तृत्व याच्यासाठी तो झपाटला पण,
आणि मेषाच्या राहूनी त्याला त्याच्याच भावाकडून त्या सगळ्याचा त्याग करावा लागला, म्हणजे सोडावं लागलं, सुटलं नाही त्याच्या हातून, सोडावं लागलं. तर हे सगळं जे घडलं ते म्हणजे असं बघताना असं वाटलं की अरे बापरे, आपल्याला खूप कुंडल्यांचा अनुभव एकाच कुंडलीतून आलाय हा. येस खूप येस. खूप धन्यवाद सर. म्हणून धन्यवाद. मी आवर्जून तुमचा क्लास अटेंड करते की काहीतरी पॉइंट आपल्याला नक्की मिळतात. थँक्यू. थँक्यू मॅडम. धन्यवाद. कुबल मॅडम आता समारोप करा. करते. सर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता मी आज काहीच बोलणार नाही, म्हणजे अरे सगळ्यांनी जे नाही, कारण आता उगाच सगळ्यांचा वेळ घेण्यात अर्थ नाही. सगळ्यांना म्हणजे इथे जे उपस्थित अगदी जे बोलले आणि न बोललेले पण, मला असं अगदी 100% खात्री आहे की सगळ्यांना पत्रिका छान समजलेली आहे आणि एकही पॉइंट काही राहिलेलं नाही. ते आता सूर्यात नक्षत्र बिंदू, चंद्रात नक्षत्र बिंदू, तर ते पण क्लिअर झालेलेच आहे, कारण तिथे ते काळ बरोबर विद्युन्मुख आला, शूल मृत्यू बरोबर आला, असे सगळं म्हणजे ते क्लिअर झाले. त्यामुळे मला म्हणजे रिपीट करण्यात काय मतलब नाही ना, आपला वेळ जातो, इतरांचाही जातो. तर अतिशय छान आणि सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे आणि व्यवस्थित असं उगाच काहीच कोणी बोललेलं नाहीये. मी अगदी लक्ष देऊन सगळ्यांचं ऐकत होते, कोणीही कुठेही काही चुकलं नाही. आणि हे आपण हा क्लास सुरू केल्यामुळं कसं सगळेजण खूप असे म्हणजे न बोलणारे पण बोलायला लागले. चांगली गोष्ट आहे, म्हणजे कारण शिकतायत म्हटल्यावर थोडं बोलण्याचं पण कॉन्फिडन्स पण यायला हवा, तर तो येस. यायलाय. आपण सगळं लाल किताब पण चर्चा करतो, सगळं बिल मुकाबिल, तर ते आता आपल्या कुलकर्णी मॅडमने विचारलं ते छानच झालं. हो पण हो. मला पण हे लक्षात आलं, मी जरी फार नाही बघत पण नेमकं मला माहित नाही व्हाय, पण माझ्याकडे ज्या ज्या पत्रिका येतात तिथे म्हणजे नातलगांच्या असू द्या ओळखीच्या, बिल मुकाबिल हा योग मला अगदी सगळ्यांपासून आजपर्यंत बघितला तर तो सापडलेलाच आहे. तो ज्या स्थानात आहे तिथे तो देणार पण नो डाऊट, पण तो ती गोष्ट सोडायला लावणार हे अगदी हमखास आहे. सप्तमात असो डिस्प्यूट होऊन डायव्हर्स पर्यंत केसेस जाणार, हो धनात असो डाऊनफॉल होणार, तृतीयात असो म्हणजे भावंडांशी म्हणा, आपल्या ह्याच्यात म्हणा, इथे म्हणजे चतुर्थात असला तरी तिथं गृह सौख्यात येणार, पंचमात असेल तर आपल्या मुलांना नंतर म्हणजे प्रॉब्लेम होणार. म्हणजे सगळीकडे जिथे इथे दशमात आहे तर व्यवसायात होणार, लाभात आहे तर तुम्हाला मिळालेले लाभ म्हणजे तुमचे जाणारच जाणार, अगदी अगदी 100% म्हणजे नो डाऊट. तर आपण मी तुम्ही फक्त एवढं सांगते, कोणीतरी एका मॅडमनी तो त्याचा हा विचारला होता बिल मुकाबिलचा काय आपला उपाय. तर हा हा योग असा, कारण हा उपाय पण खूपच कारणीभूत होतो, कारण लाल किताबचे सगळेच उपाय फक्त ते नीट श्रद्धेने आणि नियमाने केले पाहिजे. तर हा बुध सूर्य आणि शुक्र हा जो बिल मुकाबिल योग निर्माण करतो, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण सांगितले पण आता कोणीतरी विचारलं, मला आठवे ना कोणी विचारलं, तर एक तांब्याच म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्याच्या म्हणजे अगदी काठापर्यंत काठोकाठ हिरव्या मुगाने तो भरायचा तो तांब्या, आणि मग त्याला सील बंद करायचं. मोस्टली त्याला सीलबंद तांब्याच्याच झाकणाने मिळतात, इकडे पुण्यात तर खूप लोक आहेत. ते सीलबंद करायचं आणि मग ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. म्हणजे हा अगदी साधा आणि सोपा, पण साधा सोपा असला तरी ह्याचे म्हणजे मी माझ्या घरातल्यांना पण सांगितले, ह्याचे रिझल्ट अतिशय एक्सलंट आहेत सर. तर बस एवढंच बोलते आता, आणि मग आपण बाकी मनावर तर बरोबर बोललो. मनाचे व्यवस्थापन अगदी त्याला खूपच 100% आहे. कोण काय बोलतं ह्याच्यापेक्षा आपण काय करतो, आपण प्रतिसाद कसा देतो, ह्याच्यावरच आपली प्रगती अगदी 100%. म्हणजे आपणच, आपल्याला कोणी थांबवलं तर आपणच, आपण जर चुकीचे निर्णय घेतले तर आपण आपल्या अधोगतीला जाणार. आपण योग्य निर्णय लेट गो करून घेतले तर आपण नक्कीच उच्च पथावर, म्हणजे सगळेच, असं नाही की मीच जाईल किंवा इतर कोणी, सगळे जाऊ शकतात. तर हे मनाचं व्यवस्थापन हे मात्र अतिशय अतिशय महत्वाचं आहे. आपल्या तृप्ती मॅडमनी पण ते मनाचे श्लोक सांगितले, ते आपण पूर्वीपासून करतो, पण त्यांनी हो. छान पद्धतीने सांगितले. ते येस तेवढं येस. तरी करता आलं तरी पण खूप आहे. म्हणजे तुम्ही काही केलं तरी मला वेळ नाही असं हे अजिबात नाही. म्हणजे कर्मकांड करा असं मी म्हणतच नाही, पण त्या देवाला विसरू नका. कुठेही बसा, कसंही करा, त्याचं नाव तुम्हाला घेता आलंच पाहिजे. मग हे आता हा म्हणजे पृथ्वी तत्वातलाच आहे, पण समजा बाय चान्स ह्याला कोणीतरी लहानपणी यांची पत्रिका बघितली असती आणि हे जर अध्यात्मात असतेच तर मे बी
आता विधी लिखित आहे म्हणा, वाचले नसतेच, पण काहीतरी त्यांना काय म्हणायचं, टॉलरेबल तरी झालं असतं हे दुःख. आता हे शेवटपर्यंतच आहे असं वाटतंय, म्हणजे फार त्यांचा मुश्किल आहे. उत्तरार्ध म्हणजे पूर्णपणे अंधारमयच दिसतोय. तर सर, अतिशय अतिशय सुंदर पत्रिका वाचन. हा क्लास तुम्ही थांबवूच नका अशी माझी सगळ्यांतर्फे नम्र विनंती आहे. बाकी किती क्लास घ्या, पण ह्याच्यातनं बरेच बरेच मुद्दे, आता त्या आपल्या अर्चना मॅडम त्या सांगतायत की 25 वर्षापासून त्या करतात, आपल्या छोट्या गीता मॅडम, मोठ्या गीता मॅडम, ह्या सुद्धा. पण तरी सुद्धा या क्लासला आलं ना, पटकन काही ना काही त्यांना एक नवीन ऍडिशनल पॉइंट मिळतो सर. तर सर, अतिशय उत्तम क्लास झाला. मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी धन्यवाद, कोटी धन्यवाद. करतो. हॅट्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. गॉड ब्लेस यू. सगळ्यांना हॅट्स ऑफ, बरं. सगळ्यांनी छान केलं. येस, थँक्यू येस, सर. येस. थँक्यू सर. धन्यवाद सर. शुभरात्री. धन्यवाद छान झाला. सर. धन्यवाद, थँक्यू धन्यवाद. सर. तर क्लास धन्यवाद. खूपच छान झाला. थँक्यू सर.